आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गुरुवार दिनांक 27 रोजी सरपंच उषा कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामपंचायतीची ग्रामसभा अजेंड्यावरील बहुतांशी विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, परंतु ग्रामस्थांनी दिलेल्या नॅशनल हायवेच्या अतिक्रमण अर्जावर चर्चेप्रसंगी मोठा गोंधळ उडून वादविवाद व गदारोळ झाला. ज्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नॅशनल हायवेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन दिले, त्यावेळेस गदारोळ शांत झाला. ग्रामसभेप्रसंगी उपसरपंच कमलेश वरपे यांनी सभेचा वृत्तांत व अजेंड्यावरील सर्व विषय ऐनवेळच्या विषयावर चर्चा केली. या प्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती उषा रमेश कानडे, माजी उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव, दत्ता कानडे, महेंद्र पारधी, ग्रामपंचायत सदस्य ज्योती येवले, जयश्री भालेराव, अंजली भालेराव, रश्मी मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे इतर सभासद, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग ग्रामसभा प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अनुपस्थितीत सचिव म्हणून कमलजादेवी विद्यालयाचे प्राचार्य संभाजी मोहिते, अंगणवाडी सेविका निर्मला कडणे यांनी काम पाहिले. ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सखाराम भालेराव यांनी मोकाट कुत्र्याचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा, तसेच बाहेरून आलेल्या परप्रांतीय नागरिकांची भाडेकरू म्हणून घरमालकांनी ग्रामपंचायतीला माहिती द्यावी व बाहेरील गिरगाईवाले यांना कळंब परिसरात बंदी करावी. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघाला निधी मिळावा अशी मागणी केली. यावेळी चर्चेमध्ये माजी चेअरमन शिवाजी भालेराव, विठ्ठल भालेराव, माजी सरपंच बाळशीराम भालेराव, भैरवनाथ पतसंस्थेचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी किसन भालेराव, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक गणेश वरपे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव मयूर भालेराव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निलेश कानडे, अमित भालेराव, संजय भालेराव, युवा सेनेचे अध्यक्ष सुमित वरपे, प्रमोद पिंगळे, राजेंद्र मंडलिक, सुशील भालेराव, शशिकांत भालेराव यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. ग्रामसभेत गोंधळ उडाल्यानंतर सखाराम भालेराव यांनी सभा संपली असे जाहीर करताच नागरिकांनी गदारोळ केला. त्यानंतर पुन्हा राहिलेल्या विषयांवर चर्चा करून ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली. आजच्या ग्रामसभेला या ठिकाणी दरवेळेस भाऊसाहेब उपस्थित असतात, आपल्या ग्रामपंचायतचे अधिकारी उपस्थित असतात, पण गेल्या या महिन्याभराच्या कालखंडामध्ये इतरत्र ठिकाणी झालेल्या ग्रामसेवकांवरच्या हल्ल्यामुळे त्यांच्या युनियननी त्या ठिकाणी ग्रामसभा उपस्थित राहण्यासाठी बहिष्कार टाकला आणि त्यामुळं भाऊसाहेबांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण ग्रामसभेला सुरुवात करतो. वास्तविक भाऊसाहेब म्हणजे ग्रामपंचायतचा जरी माणूस असला तरी शेवटी तो माणूसच आहे. आपण देखील आपली जी काही प्रश्न असतील ते आपण देखील आपल्या पातळीवरतीच विचारले पाहिजे. ती पातळी सोडून न विचारता आपण देखील आपल्या मागण्या हक्क त्या ठिकाणी विचारले पाहिजेत. तुम्ही या ठिकाणी या सभेला सुरुवात करत असताना आपला मागची जी ग्रामसभा झाली होती त्या सभेच्या कामकाजाचे वृत्तांत वाचून कायम करणे व मंजूर ठरावाच्या कार्यवाहीची माहिती घेणे. सर्वप्रथम भाऊसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मोहिते सर यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर आपल्या कडणे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ते काय असतील ते कामकाज त्या ठिकाणी लिहून घेतील. तर मागील सभेच्या कामकाजाचे वृत्तांत वाचून कायम करणे व मंजूर ठरावांच्या कार्यवाहीची माहिती घेणे हा आपला त्या ठिकाणी पहिला विषय होता. त्यामध्ये मागची जी ग्रामसभा झाली ही 29/5/2024 रोजी आपली ग्रामसभा झाली होती. त्यामध्ये सन 2025-26च्या वार्षिक जमा खर्चास मंजुरी घेणे हा विषय त्यामध्ये झाला होता. त्यामध्ये जो वार्षिक जमा खर्च 2025-26चा तो त्या ठिकाणी वाचन केलं होतं. त्याचे खर्च त्याचं देखील वाचन केलं होतं आणि ग्रामसभेच्या मान्यतेनंतर तो विषय आपण त्या ठिकाणी कायम केला होता. त्याचबरोबर ती नळ पाणी पुरवठा खात्याचा जो काही व्यवहार आहे त्याचं देखील खर्चाचं आणि शिल्कीचं जमेचं आणि खर्चाचं वाचन त्या ठिकाणी केलं होतं. जिल्हा वार्षिक योजनेचे जी काही कामं आहेत त्या कामांचं देखील आपण त्या ठिकाणी वाचन केलं होतं.
15 वित्त आयोगाचा जमा निधी, खर्च केलेला निधी त्याचं देखील वाचन केलं होतं. त्यानंतर विविध शासकीय खात्यांचा आढावा घेणे हा एक विषय आपण त्यामध्ये घेतला होता. त्यामध्ये विविध शासकीय खात्याच्या प्रमुखांनी त्याच्या खात्याकडे असणाऱ्या योजनेची माहिती सविस्तरपणे सभेमध्ये त्या ठिकाणी दिली होती. त्यावर कोणाच्या काही समस्या किंवा नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्या संबंधित शासकीय खात्याच्या कार्यालयाकडे देण्यात याव्या, जेणेकरून त्यांना तक्रारी किंवा समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कारवाई करणे सोयीचे होईल असे सर्वानुमते ठरले होते. मंजूर कामे ग्रामपंचायतने कागदपत्रांची पूर्तता वरिष्ठ कार्यालयात करण्यात यावी, त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. सदर विषयाबाबत विविध विकास कामांचा आढावा घेणे, विकास कामांची एमबी रेकॉर्डिंग व मूल्यांकन दाखले घेऊन पाहून सदर कामाचे बिले अदा करण्यात यावी असं ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठरले होते. ऐनवेळी मान्यवर अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय गुरांचा दवाखाना प्रस्ताव देण्याबाबत. त्यानंतर गुरांचा दवाखाना रस्ता अत्यंत खराब झालेला तरी सदर रस्त्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावा असं ऐनवेळीच्या विषयामध्ये आलं होतं. त्यानंतर माजी चेअरमन कळंब ग्रामविकास कार्यकारी सोसायटी यांच्याकडनं जिल्हा परिषद पुणे नावे असलेली जागा संसद मिळण्याबाबत देखील पत्र त्या ठिकाणी आला होता. इंदिरानगर व गावठाणातील अतिक्रमणे काढण्याबाबत देखील ठराव झाला होता. त्याचा देखील या सभेमध्ये आज पुन्हा देखील विषय घेतलेला आहे. त्याचा देखील चर्चा या निमित्ताने केली जाईल. नळ पाणी पुरवठा नळ कनेक्शनला मीटर बसवण्याबाबत तर याचं देखील कोटेशन आणि त्या संदर्भातल्या मीटर संदर्भातल्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचं टेंडर प्रक्रिया किंवा काही गोष्टी अजून होणे बाकी आहे, तर ते काम त्या ठिकाणी प्रोसेस मध्ये आहे. कळंब गावठाण हद्दीतील व्यावसायिकांच्याकडून स्वच्छता कर लागू करणे हा विषय आपला झाला होता आणि त्याची अंमलबजावणी देखील त्या ग्रामसभेनंतर सुरू झालेली आहे. हे गेल्याप्रमाणे या ठिकाणी मागच्या सभेच्या वृत्तांतामध्ये विषय होते. त्यानंतर 2 नंबरचा विषय असा आहे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभेमार्फत अंतिम करणे. म्हणजे ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजना यामध्ये घरकुलांना ज्यांची नाव आले त्यांची प्रतीक्षा यादी ग्रामसभेमार्फत अंतिम करण्याबाबत या ठिकाणी हा विषय शासनाने आपल्याला घेण्यासाठी सांगितले आणि त्या अन्वये त्या ठिकाणी शासनाने आपल्याला हा GR दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या कळंब गावामध्ये या प्रधानमंत्री आवास प्लस योजनेमध्ये 27 लाभार्थ्यांची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. त्या 27 जणांची मी नावे वाचतो. ग्रामसभेने त्या लोकांचा प्राधान्यक्रम ठरवावा अशी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. उस्मान फकीर मोहम्मद मनियार घरकुल क्रमांक 1 यांना मंजूर झाले. 2 नंबरला नाव आहे सुरेखा अशोक काळे. 3 नंबर शांताराम बबन राजगुरू. 4 नंबर अनिता सत्यवान राजगुरू. वेणुबाई पांडुरंग वरपे. सिंधू गोपाळा कासकर. गोरक्षनाथ गेनभाऊ भालेराव. तेजस सुरेश करपे. शारदा राजू चव्हाण. शैला राम कानडे. शैला प्रकाश भालेराव. अंजली गणेश शिंदे. रेखा अशोक भालेराव. मीना संजय दळवी. लक्ष्मी प्रभाकर गुंजाळ. नितीन पांडुरंग कानडे. संजय देवराम भालेराव. कानडे रघुनाथ खंडू. संगीता राजेंद्र मंडलिक. सुभाष पुंडलिक कानडे. विलास देवराम भालेराव. दादाभाऊ सुभान जाधव. सुनीता सचिन काळे. रुपाली संतोष भालेराव. कमल विजय भालेराव. विशाल किरण कानडे आणि सूरज दिनकर वरपे. तर ही जी लोक आहेत, ही जी मंडळी आहेत, यांचा प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायचा आहे. शक्यतो जे अपंग लोक आहेत
जे एकल महिला आहेत 60-65च्या वरच्या आहेत तर त्यांना आपण प्राधान्यक्रम देत असतो. तर तुमच्या ही नावं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात जर कोणी अशी मंडळी असतील की यांचा प्राधान्याने विचार करून यांना पहिल्या, कारण सुरुवातीच्या काळात 27 जरी घरकुल आली तर एवढे घरकुल या वर्षी आपल्याला येणार नाही. साधारणतः 5 ते 10 घरकुल आपल्याला या वर्षी करायचे. तर त्या 10 मध्ये जे प्राधान्यक्रमाची घरकुलं असतील त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी नावं सुचवावीत ही मी या निमित्ताने विनंती करतो. आपल्याला या ठिकाणी येत असतात ग्रामसभेच्या रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांचं नाव दरवेळेस असतं. तर माझी विनंती त्या महिलेला तुमच्या सर्वांची मान्यता असेल तर त्याला आपण प्राधान्यक्रम देऊ. अजूनही कोणाची नावं प्राधान्याने घ्यायची असतील का खरंच गरजू आणि गरीब आहे यांच्या घराची परिस्थिती अत्यंत खराब आहे त्यांची नावं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. परत एकदा नाव वाचायचे असेल तर मी परत वाचतो. ज्यांची जागा आहे साहेब, ज्यांची जागा आहे त्या लोकांना घरकुलं मंजूर आहेत. ज्यांची नावं ज्यांना जागा नाही त्यांनी एकतर जागा खरेदी करणे त्याच्यासाठी सुद्धा शासन अनुदान देते. जे जातीपातीमध्ये जर जातीमध्ये असतील म्हणजे संवर्गामध्ये असतील तर त्यांना ते शासन त्या योजनेतून प्रत्येकी गुंठ्याला 50,000 रुपये अनुदान देखील देते. किंवा मग लईच अडचण असेल तर आपण कलेक्टर थ्रू प्रस्ताव देऊन ते गायरानामध्ये सुद्धा ते घेऊ शकतो. पण ती प्रोसेस लेंदी आहे. त्याच्यापेक्षा जागेसाठी अनुदान मिळते ही प्रोसेस सोपी. ही 27 लोकांची यादी आहे. साधारणतः 5 ते 10 घरकुले या वर्षी आपल्याला येतील. पुढच्या वर्षी 5-10 येतील. ठीक आहे चला. सांग ना नाव सांग ना. सूरज दिनकरवरचं. हा सूरज दिनकरवरचे वर्धमानातील रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापूर्वी आई आणि वडील दोघांचे निधन झाले आणि त्याच्या घरामध्ये नॅशनल हायवेचे काम झाल्यामुळे घरामध्ये पाणी जाते. याला घरकुलाची मंजुरी आलेली आहे. तर तुमच्या सांगण्याप्रमाणे प्राधान्यक्रमामध्ये त्याचं नाव घेऊ. अजूनही 2-3 नाव असेल कोणाला वाटलं तर त्याचं देखील नाव त्या ठिकाणी आपण घेऊ. आरोग्य केंद्रामध्ये बरेच वर्ष सेवा दिलेली आहे त्यांना त्यांचं नाव घेऊ. त्यांच्याशी एकदा आम्ही चर्चा करू. जागा वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्याची सगळी माहिती डॉक्युमेंटली पूर्तता झाली तर ते घरकुल देण्याला किंवा प्रतीक्षेत राहिले नंतर त्यांना जागा भेटू शकते. हा मनियार एक नाव होतं. हा ठीक आहे. आपण 10 जणांची नावं काढू. त्याच्यातून समजा जे काही 5-6 होते ते होते समजा आहे का नाही. ठीक आहे. 2-3 नावं आपण फायनल केली. आम्ही सरांनी मग त्या बोला ना. त्यांना घरकुल प्राधान्य द्यावे. जे मागून आले त्यांना अजिबात घरकुल देऊ नये अशी मान्यता. धन्यवाद. त्यात ते रघुनाथ खंडू कानडे ते वयोवृद्ध आजी आजोबा आहेत त्यांचं देखील घरकुल आलेले आहे. त्यांचं देखील नाव आपण या ठिकाणी घेऊ. आता याच्यामध्ये तुमचं नाव आलेलं नाही. परत आपण नाव अजून देणे बाकी आहे. नाव आपण घेऊ. ते सर्वेक्षण करतील येऊन तुमचं. त्यानंतर तुमचं नाव यादीला घेऊन जाईल. आणि 15वा वित्त आयोग होता, 14वा होता, 15 होता. त्याप्रमाणे पुढच्या वर्षीपासून 16वा वित्त आयोग ग्रामपंचायतला लागू होणार आहे. त्या वित्त आयोगाचं विवरण असं आहे 100 रुपये जर ग्रामपंचायत शासनाने दिले तर त्याचे 10% पैसे पंचायत समितीला द्यायचे, 10% जिल्हा परिषदला आणि 80 रुपये त्या ठिकाणी ग्रामपंचायतला येणार आहे. साधारण आपल्याला येणारी रक्कम आहे 38 लाख रुपये. 38 लाख रुपये आपल्याला रक्कम त्या ठिकाणी 16 वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळू शकते. त्यात 10% पंचायत समिती, 10% जिल्हा परिषद हा फंड त्या ठिकाणी वर्ग होणार. त्यानंतर उर्वरित रक्कम साधारण 30-31 लाख रुपये राहणार आहे.
त्यातली 50% रक्कम ही बंदित स्वरूपाची असणार आहे, ज्यामध्ये शासन ठरवून देणार आहे की तुम्ही पाणी पुरवठा, सांडपाणी, घनकचरा, स्वच्छता या विषयासंदर्भातली कामं करण्यासाठी ते पैसे त्या ठिकाणी वापरायचे आणि 50% निधी हा अबंधित असणार आहे. अबंधित जरी असला तरी तो त्या ठिकाणी त्याची पण वर्गवारी केलेली आहे. तुम्ही शिक्षणासाठी खर्च करा, आरोग्यासाठी करा, उपजीविकेसाठी करा, त्यानंतर मागासवर्गीय लोकांसाठी करा, त्यानंतर काही त्यातून शिल्लक राहिली तर तुम्ही इतर विकास कामं जे तुम्हाला गरजेची वाटतील त्यासाठी तुम्ही खर्च करू शकता. त्याचबरोबर प्रशासकीय खर्च तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. या पद्धतीने आपल्याला हा 16 वित्त आयोगाचा निधी येणार आहे आणि या पद्धतीने त्याचं वितरण होणार आहे. तर आपल्याला या ग्रामसभेमध्ये या खर्चाला किंवा याचा आराखडा त्या ठिकाणी तयार करायचा आहे. तर तुम्हाला पाणी पुरवठ्या संदर्भात, सांडपाणी व्यवस्थापना संदर्भात, घनकचऱ्याच्या संदर्भात, त्याबरोबर स्वच्छतेच्या संदर्भात जर काही कामं सुचवायची असतील तर ती आपण या ठिकाणी या वर्षीच्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये अंतर्भूत करू. तरी माझी विनंती आहे, कोणाला काही कामं सुचवायची असतील तर या ठिकाणी तुम्ही सुचवा. आपण त्या ठिकाणी या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये या वर्षीमध्ये तरतूद करू शकतो. तर काही काम असतील तर या ठिकाणी तुम्ही 50% जो बंदित निधी आहे त्यातला 30% हा निधी स्वच्छता, हागणदारी मुक्त गावाचा दर्जा राखण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला खर्च करायचा आहे. समजा 30 लाख रुपये आपल्याला येणार आहे, 30 मधले 15 लाख रुपये याच्यासाठी बंदित साठी येणार आहे. 15 लाखाचे 30% म्हणजे साधारणतः 4.5 लाख रुपये, 5 लाख रुपये आपल्याला या स्वच्छता व हागणदारी मुक्त गावाचा दर्जा राखणे या कामासाठी आपल्याला मिळू शकतात. त्यामध्ये आपण उपक्रम घेण्यासाठी यांनी उपक्रम सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत आपल्याला. ग्रे वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमचे संचलन आणि देखभाल, म्हणजे जे काय आपलं वेस्ट वॉटर जातंय नदीला त्याचं ती सिस्टीम चालवण्याचं आणि त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी खर्च करू शकता. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन, म्हणजे आपला जो कचरा निघतोय त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात जर काही कोणाच्या सूचना असतील तर त्याच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी तरतूद करू शकतो. गेल्या वर्षीच्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये आपण ट्रॅक्टर ट्रॉली या त्या गोष्टी म्हणजे व्यवस्थापन म्हणजे उचलण्यासाठी आपण त्या ठिकाणी घेतल्या होत्या. आता साहेबांनी त्यांच्या युको बँकेच्या शेजारी त्या ठिकाणी ती जाळी म्हणजे ते एक व्यवस्थापनाचाच भाग आला की तुम्ही प्लॅस्टिक बॉटल वगैरे त्या ठिकाणी टाका किंवा प्लॅस्टिकच्या कुंड्या किंवा डस्टबिन वाटप असू द्या, हे व्यवस्थापनाचा या ठिकाणी भाग येतो. त्यानंतर राखाडी पाण्याच्या पूर्व उपचारासाठी गाळ, तेल आणि ग्रीस चेंबरची निर्मिती, म्हणजे पाणी जे दूषित होऊन जातं त्यामध्ये जे काही गोष्टी असतात त्या निघून जाऊन पुढे स्वच्छ पाणी जाण्यासाठी जे काही चेंबर बनवायचे त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता. त्यानंतर सामुदायिक स्वच्छता संकुलाचे बांधकाम, म्हणजे सामुदायिक स्वच्छतागृह आहे त्याची पुढे डागडुजी करायची असेल, देखभाल करायची असेल त्याच्यासाठी तुम्ही खर्च करू शकता. त्यानंतर 4.5 लाख रुपयाचा निधी पिण्याचे पाणी पुरवठा, पावसाचे पाणी संकलन आणि पाण्याचा पुनर्वापर म्हणजे रेन हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी आपण या ठिकाणी करू शकतो. किंवा नळ पाणी पुरवठा योजनेला सोलर पंप सुविधा पुरवणे, सोलर पंप बसवणे, वैयक्तिक नळ कनेक्शनला मीटर बसवणे, ही कामं त्या ठिकाणी आपण यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतरचा 5 लाख रुपयाचा निधी आपण सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी अंतिम प्रक्रिया व्यवस्थापन, भूमिगत गटर करणे, जिल्हा परिषद शाळा परसबाग करणे, जिल्हा परिषद शाळा हातधुणे व्यवस्था करणे यासाठी आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पिण्याचे पाणी पुरवठा, पावसाचे संकलन, हे आपण रेन वॉटरचा विषय घेतला. त्या ठिकाणी अबंधित मध्ये 40% आपण त्या ठिकाणी खर्च करू शकतो. 40% म्हणजे साधारणतः 12 लाख रुपये आपण त्या ठिकाणी खर्च करू शकतो. त्यामध्ये कुठं गावांतर्गत एखादा रस्ता गरजेचा असेल त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करू शकतो. अंगणवाडी केंद्र असेल कुठं त्याची आपण दुरुस्ती करू शकतो. त्यानंतर शासकीय कार्यालयासाठी सोलर व्यवस्था करू शकतो. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात काही उपकरण घ्यायचं असेल त्याच्यासाठी पण आपण त्या ठिकाणी अनुदान देऊ शकतो. त्यानंतर किंवा सुधारणा आरोग्य उपकेंद्र केंद्रामध्ये सुधारणा करू शकतो. अजूनही तुम्ही म्हणले त्या ठिकाणी एखाद्या मोरीचं काम करू शकतो का, अशा काही एखाद्या 2 गोष्टी
छोट्या ज्या रकमेच्या गोष्टी असतील, समजा 50,000 1,00,000 रुपये मर्यादेच्या ज्या गोष्टी असतील ते त्या ठिकाणी आपण करू शकतो, पण त्याला पण लिमिटेशन त्या ठिकाणी आहेत. आपण 10 लाख रुपयामध्ये आपल्याला या 5-6 गोष्टी म्हणजे शिक्षण, आरोग्य, काही भौतिक सुविधा या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत. तर जे काही आपल्या म्हणणे असतील, जे काही गोष्टी असतील ते या ठिकाणी आपण सांगावं, आम्ही या ठिकाणी लिहून घेतो. कोणाला कचरा व्यवस्थापन संदर्भात, घनकचरा, सांडपाणी किंवा इतर काही गोष्टी, कोणाला कुठला रोड गरजेचा वाटतोय, कोणाला हायमस्ट बसूशी वाटते चौकामध्ये, कोणाला सीसीटीव्ही बसूशी वाटते, तुम्हाला ज्या काही गरजेच्या गोष्टी वाटतात त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. त्याची कार्यवाही निश्चित आमच्या लेवलवरती आम्ही करून घेऊ. तर तुम्हाला कोणाला काही सांगायचं असेल तर त्या ठिकाणी सांगू शकता. डांबरी रस्ता आहे, इकडे कॉन्क्रीट रस्ता आहे. आता नितीन शेट्टी 4-5 वेळा सांगितलं, त्या दिवशी पण अतिवृष्टी झाल्यानंतर आम्ही त्याच ठिकाणी होतो. त्या मोरीमध्ये पाणी बसलं नाही, पाणी वरून गेलं, तरी ग्रामपंचायत प्रशासनाने सगळ्या मोऱ्यांची तोंड साफ करून ते सगळ्या मोऱ्या क्लिअर केल्या. राहिला विषय त्या जागेचा, त्या जागेसाठी एखादा छोटासा साठव किंवा काय त्याची तरी आम्ही मागणी जिल्हा परिषद लेवलवरती या ठिकाणी करू. जिल्हा परिषद मार्फत आम्ही निधी मिळवण्याचा प्रयत्न करू. जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या उशताई आहे त्यांच्याकडे देखील या संदर्भातला आम्ही पाठपुरावा करू आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये तेवढ्या भागामध्ये कॉन्क्रीट करायचं काम, साठव करायचं काम किंवा मोऱ्या टाकून कठडे बांधायचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. पण याच्यासाठी हा तो पुंजा निधी आहे, याच्यामध्ये छोटे छोटे पद्धतीची कामं त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ग्रामपंचायत हद्दीतील कचरा टाकणाऱ्या ठिकाणी सोलर सीसीटीव्ही बसवणे. महादेव मंदिराच्या पाठीमागे जो भाग आहे किंवा आजूबाजूचा जो भाग आहे त्याची स्वच्छता करणे, स्वच्छता करून त्या ठिकाणी झाडे लावणे. दक्षिण घाटावरती सिमेंट कचरा कुंडी घेणे. महादेव मंदिर परिसराचा विकास. वरपेमाळा हद्दीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जो बंधारा फुटलाय तर त्याला त्या ठिकाणी कृषीचे अधिकारी देखील आले होते. बंधाऱ्यांची त्या ठिकाणी नोंद नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळी बंधाऱ्यांचा गाळा काढायचा विषय आला त्यावेळेस खेडपर्यंत जाऊन आले, पण कुठंच त्या ठिकाणी बंधाऱ्यांची नोंद नाही. त्या उषताईंना त्या दिवशी ज्या संदर्भातला फोन केला होता त्यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला सांगून त्या सर्व ज्या जे बंधारे असतील त्याची नोंद करण्यासंदर्भातल्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी त्या दिवशी त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या नोंदी होतील, जेणेकरून असे काही नुकसान झाल्यानंतर शासकीय अतिवृष्टीमध्ये ज्या नुकसान होते त्याचा देखील या ठिकाणी आपल्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीला याला त्याला मदत मिळू शकते. तुर्तास ज्याला जी काही आवश्यकता लागेल ती त्या ठिकाणी करून घेऊ. एकेकाने बोला. परत बागेला पोल्यावर, परत बागेला पोल्यावर करणे. कोणता ऐका ना आपलं चाललंय का आपण वित्त आयोगासंदर्भातले आपल्या चर्चा चालू आहे. ऐका ना, बाकीचे विषय आता बाकीचे विषय साहेबांनी घेतला, साहेबांना म्हणले थांबा, ते थांबले. बाकीचे विषय जर घेतले तर मग हे विषय आपल्या होणार.
हा तेच चाललंय ना ऐन वेळेस विषय जो विषय सांगितलात ना हा ठीक आहे. नंबरचा विषय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 याच्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय 2025 मार्च 26 चे वाचन करणे व माहिती देणे. तर GR असं सांगतोय उपरोक्त संदर्भी विषयान्वये शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे निवासी करण्यासाठी कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 31 डिसेंबर 2026 पूर्वी याबाबतचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ज्या लोकांच्या शासकीय जमिनीवरती 2011 पूर्वीची घरं आहेत त्या लोकांची घरं नियमित करण्यासंदर्भात, म्हणजे काही लोकांची घरं आहेत पण खाली जागा नाही, त्या लोकांची नियमित करण्यासंदर्भात हा अर्ज आहे. हा अर्ज या लोकांना जे आहे जी लोक निदर्शनास आलेले त्या लोकांपर्यंत ग्रामपंचायत प्रशासन पोहोचलंय. ज्याच्यापर्यंत नसेल पोहोचलं या ग्रामसभेच्या माध्यमातून विनंती करतो आपण देखील या ठिकाणी या आपल्या विहित नमुन्यामध्ये आपला प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करा. लाभार्थीला जागा नसल्यामुळे घरकुल योजनेपासून वंचित राहिल्या याची सर्व जबाबदारी बाकी मग त्या लाभार्थीची राहील याची देखील त्या ठिकाणी त्याने नोंद घ्यायची. आता यामध्ये ज्यावेळेस शासकीय जमिनीवरती फिरून माहिती घेतली असता खालील प्रमाणे लोकांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत ज्यांना शासनाने काही वर्षापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने घरकुल देखील दिले होते. तर ही यादी मी या ठिकाणी वाचतोय. सुलाबाई बारको डेरे, प्रभाकर महादेव गोसावी. याच्यात रूल असा आहे ज्या माणसाला एका ठिकाणी घर असेल त्याला या ठिकाणी घर शासकीय जमिनीवरती करायला त्याला कुठलंही नाही, त्याचं घर ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. मग त्यानंतर कृष्णा दत्तू शिंदे हे एक नाव आहे. भगवान जगन्नाथ गायकवाड, दत्तू बापू शिंदे, बबन महादू राजगुरू, विठ्ठल दत्तू शिंदे, दशरथ आल्हाद, काळूराम मल्हारी राजगुरू, हंसाबाई दत्तात्रय राजगुरू, बबन गोपाळ राजगुरू, सीताबाई रामा शिंदे, कौसाबाई सीताराम आल्हाद, बबन बागा राजगुरू, वसंत राजाराम आल्हाद, हंसाबाई सोनू मंडलिक, सुनील मारुती मोरे, काळूराम बाळाजी राजगुरू, काळूराम गणपत राजगुरू, प्रकाश मंडलिक, बाळासाहेब बाबुराव मंडलिक, रविदास आल्हाड, बाळू शिंदे, देवदास मल्हारी राजगुरू, किसन मंडलिक, अमित मंडलिक, हरीश शिंदे, सचिन आल्हाड, गणेश बाळू मंडलिक या लोकांची त्या ठिकाणी इंदिरानगर मध्ये घर आहे. या लोकांनी 20 नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अर्ज घ्यायचा आहे. सायलीला मोबाईल शॉपी इलेक्ट्रिकल ग्रामपंचायतच्या बाजूच्या दुकानामध्ये अर्ज अवेलेबल आहे. आपण त्या ठिकाणी आपली कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी अर्ज आपले भरून प्रस्ताव त्या ठिकाणी द्यायचा. बऱ्याचशा लोकांनी केले पण जे राहिलेले आहे त्या लोकांना त्या ठिकाणी सांगावं की आपला अर्ज भरून द्यावा, अन्यथा आपल्याला नंतर घरकुल किंवा जागा नियमित होणार नाही याची देखील नोंद घ्यायची. अशोक रावजी काळे, सुनील गावडे, पिंटू जाधव, कांताराम जाधव, अनिता घोगरे, दादाभाऊ जाधव, संजय जाधव, सुभद्राबाई जाधव, राजू जाधव, रामदास काळे, शोभा काळे, मंगेश काळे, नवनाथ काळे, विनुबाई आमसू काळे, रेवजी नाना काळे, काशीनाथ खंडू कानडे, विजूबाई नाना काळे याप्रमाणे लोक आता सध्या त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत, त्या ठिकाणी राहत आहेत. त्या राहणाऱ्या लोकांची ही यादी आहे. आता शासन जे निकष लावेल ते निकषामध्ये हे लोक जर बसले तर शासन त्यांना ती जागा नियमित करून देईल. हा विषय प्रामुख्याने तहसील कार्यालय वन विभाग यांच्याशी निगडीत आहे. पण आपल्या पद्धतीने गावचे ग्रामस्थ म्हणून जी काही मदत करता येईल त्या ठिकाणी आपण त्यांना ती करतोय. त्याचबरोबर वंदना अरुण बेलकरकर, सीताबाई रामा शिंदे, शिवाजी किसन उबाळे या ठिकाणी इकडे राहत आहेत. त्यांचं देखील या मध्ये नाव आहे. कशात घरकुल यादीमध्ये नाही, घरकुल यादीमध्ये नाही, गायरान जागा नाही ती ओढा
ठीक आहे. गेल्या पद्धतीने हा विषय महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 चे ग्रामसभेमध्ये वाचन करणे व ग्राम कृषी समितीची पुनर्निवड करणे, कृषी विकास समितीची पुनर्निवड करण्यासंदर्भात त्यांनी आपल्याला पत्र दिलेले. या कृषी निवड समितीमध्ये एकूण 11 सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील सदस्य, 3 पैकी 1 महिला सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्था अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट, कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी अशी एक या ठिकाणी आपल्याला समिती बनवायला शासनाने सांगितले. तर या संदर्भातला त्या क्षेत्राशी निगडीत कृषी विभाग आणि कृषी सखी यांच्याशी संलग्न राहून या ठिकाणी आपण समितीची निवड करायची. कोणाला जर या समितीचा सदस्य व्हायचं असेल कृषी विकास समिती तर त्यांनी या ठिकाणी नाव आपलं सुचवायचंय. विषय असा आहे, ग्रामपंचायत कडून कराची वसुली करण्याबाबत व विकास कामांचा आढावा घेणे. या ठिकाणी कराची वसुली करणे व विकास कामाचा आढावा घेणे हा विषय. तर 26-27 आर्थिक वर्षात आपलं कर मागणी काढले तर ते साधारणतः आपलं 39,99,587 घरपट्टी म्हणजे साधारणतः 40 लाखापर्यंत आपली डिमांड आहे. आणि त्यापैकी वसूल झालाय 1,64,679 रुपये म्हणजे 4% आपला या चालू आर्थिक वर्षाचा एप्रिल नंतरचा वसूल आपला 4% 1,64,679 रुपये. त्याचमध्ये त्यांना आता ज्यांना गरज लागली दाखल्याची उताराची त्याच लोकांनी येऊन त्या ठिकाणी घरपट्ट्या पाणीपट्ट्या भरलेल्या आहेत. मी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे आपल्याला विनंती करतो, सप्टेंबर अखेरपर्यंत आपण त्या ठिकाणी आपली घरपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करायचे. कारण एवढ्या पैशामध्ये आता साधारणतः जनरली सगळ्यांजवळ मार्च एंडला सगळे लोक घरपट्टी भरतात. पण 1,64,679 ही रक्कम आहे. आपल्याला साधारण पगारापोटी 70-80 हजार रुपये ग्रामपंचायतीला दर महिन्याला खर्च आहे, लाईट बिलाचा खर्च आहे. मग हे ज्या पद्धतीने आता वसुली होईल त्या पद्धतीने आम्हाला देखील कारभार करणं तेवढं सोपं जातं. यासाठी 5% सवलत सप्टेंबर अखेरपर्यंत राहणार आहे. 5% म्हणजे समजा 1,000 रुपये, काही लोकांच्या मोठ्या लेकरांची वर्गणी घरपट्टी 10,000 रुपये, त्याला 5% म्हणलं तर त्याला निदान 500 रुपयाची सूट भेटती. ती आता भरल्यानंतर 500 भेटेल आणि सप्टेंबर नंतर तुम्हाला अधिकचे 500 रुपये त्या ठिकाणी ते 10,000ला 500 रुपये 500 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे सप्टेंबर अखेरीपर्यंत आपण ग्रामपंचायतला घरपट्टी भरून सहकार्य करावे ही विनंती. त्याचबरोबर पाणीपट्टीची आपली वसुली आहे 15,25,793 रुपये एवढी आपली डिमांड आहे आणि 80,250 रुपये त्या ठिकाणी आपला आतापर्यंतचा वसूल आहे. म्हणजे साधारण 5% आपला वसूल झालाय. पाणीपट्टी 5% वसूल आहे, घरपट्टी 4% वसूल आहे. आणि मग या ठिकाणी काम करणं आता इथून पुढच्या काळामध्ये थोडं अवघड जाणार आहे. तुम्ही लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून आम्हाला सहकार्य करा. पाणीपट्टी बद्दल सांगायचं तर आता मार्च एंडिंगला मोहीम राबवली होती. नळपट्ट्या कटिंग करून आम्ही त्या ठिकाणी वसुली केली. त्यावेळी बरीचशी वसुली मागच्या वेळी झाली. त्यातूनही जे काही लोक सुटले असतील त्यांना विनंती करतो, आपण आपली नळपट्टी त्या ठिकाणी ताबडतोब या भरून घ्या. अन्यथा ग्रामपंचायत कुणालाही कनेक्शन ठेवणार नाही. तुम्ही नळपट्टी भरा, तुमचं कनेक्शन चालू राहील, अन्यथा तुमचं कनेक्शन बंद केलं जाईल. याचं या निमित्ताने परत तुम्हाला मी सांगतो. कारण मागच्या चालू करा एवढा वापरलाय त्याचं इथं ग्रामस्थाला सगळ्याला माहिती द्या. तरच या ऐक ना आता ऐक त्या योजनेची पूर्ण माहिती द्या. एक मिनिट माझं ऐका.
कळंबाई पाणी पुरवठा योजना आणि गणेशवाडी वरपेमाळा पाणी पुरवठा योजना या 2 जलजीवनच्या योजना आपल्या त्या ठिकाणी मंजूर होत्या. कळंबाईतलं काम पूर्ण झालं, त्यांना वितरण पण नलिका वितरण झालं, नळ कनेक्शन झालं, त्यांची योजना चालू झाली. ही योजना हस्तांतरित झाली आमच्याकडे. पण गणेशवाडी वरपेमाळा आणि ती जी काही योजना आहे त्याचं अजूनही काम चालू आहे. त्या योजनेमध्ये भरपूर काम बाकी आहे. त्याला वारंवार फोन केल्यानंतर तो निधीची तक्रार करत असतो. आम्हाला जिल्हा परिषद कोण निधी येत नाही, अमुक येत नाही, तमुक येत नाही. त्याचं आत्ताच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार युनियनचं आझाद मैदान उपोषण चालू होतं. तर त्या लोकांच्या निधीसाठी त्या ठिकाणी संप चालू आहे. ते लोक काम करायला तयार नाहीत. आज आपल्या त्या योजनेवरती आपली नळ पाणी पुरवठा योजना चालू नाही. त्या योजनेवरती नव्हती ना, त्यावेळेला मी विरोध केला होता कामाला. कोणत्या ते काम करू नका म्हणून. त्यावेळेला ग्रामपंचायती मराठी वकीलच्या अधिकाऱ्यांनी जे मोठे पुढारी आहेत त्यांनी तिथं वरपुरी कमिशनरना अंमलात आणायला तसं नाही. ती योजना फायद्याची आहे. ती योजना फायद्याची आहे. जेव्हा चालू होईल त्यानंतर त्या योजनेचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला कळेल. त्या योजनेमध्ये ऐका ना सर, 70% निधी तुम्ही काढून घेतलाय. आता ती रक्कम ही जी योजना आहे ती रेंगाळत ठेवली. ती पुढच्या 25 वर्ष तशीच राहिली म्हणजे मग काय करायचं? त्याला शासनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार वेळोवेळी केलेला आहे. पण शासन देखील त्या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव घ्या. गणेशवाडी वरपेमाळाची पाणी पुरवठा योजना ग्रामसभेच्या ठरावाचे पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावे गणेशवाडी जिल्हा परिषद म्हणजे संबंधित जे विभाग आहेत त्या विभागाला पत्रव्यवहार करून लवकरात लवकर योजना चालू करून कार्यान्वित करण्यासंदर्भातले स्पष्ट आदेश त्या ठिकाणी आपण लेखी देऊ. सूचक सुशील बालेराव करणे. तुम्हाला माहित असेल गेल्या 2-3 वर्षापूर्वी आपल्या शेजारची मंतर नगर पंचायत आहे. त्यांनी त्या ठिकाणी माझी वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतला होता. जाता येता आपण पाहायचो एमजीच्या पुलावरती त्या कटाड्यांना ते असायचं माझी वसुंधरा अभियान 4.0, 2.0, 3.0 असं काहीतरी होतं त्यांचं. तर ती योजना आपल्या ग्रामपंचायतकडे सुद्धा राबवावी असं शासनाकडून आदेश आलेले आहेत. त्यामध्ये शासनाने काय सांगितले, पर्यावरणाचं जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी ही माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम हाती घेतलाय. जे निसर्गाची पंचमहाभूते त्यामध्ये जल, जमीन, पाणी, वायू, ऊर्जा, अग्नी आणि आकाश यांचा समावेश केलाय. यांचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं शासन त्या ठिकाणी सांगते आणि तुम्ही यामध्ये भाग घ्या. आपण पाहतोय आजूबाजूला वायूमध्ये प्रदूषण आहे, पाण्यामध्ये देखील प्रदूषण आहे, तुमचं आकाशात प्रदूषण आहे, पृथ्वीवर सगळीकडे प्रदूषण आहे. मग हे कुठंतरी पुढच्या पिढीला चांगलं द्यायचं असेल तर ह्या योजनेमध्ये भाग घेऊन तुम्ही त्या ठिकाणी आपल्यामध्ये बदल करा असं शासनाने सांगितलेले आहे. आणि याला बक्षीस देखील असतात. याला या योजनेमध्ये जर नंबर आला तर त्या ठिकाणी बक्षीस देखील भेटतं. पण त्यासाठी गावाचा तुम्हा ग्रामस्थांचा सहभाग सगळ्यात महत्वाचा असतो. आज महत्वाची समस्या कचरा आणि सांडपाणीची. पण आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर ते सगळं भाग घ्यायचा. भाग घेण्याचं बहुमताने ठरले. नववा विषय हक्क समिती कळंब यांच्याकडून सामूहिक व वैयक्तिक वन हक्के दावे सादर झाल्यास त्याबद्दल चर्चा करणे. आता वनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही ऐकून असाल वनामध्ये आपल्या गावातली किंवा इतर गावांमधले बरेचसे लोक तर त्यांनी त्या ठिकाणी हक्क दाखवायला सुरुवात केली. तर शासनाने आपल्या ग्रामपंचायतला काय सांगितलं, तुमचं त्या जागे संदर्भातलं काही जर पुरावे असतील, पूर्वजांचे काही पुरावे असतील, तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सादर करा. आपल्या ग्रामपंचायतला असा कुठलाही या ठिकाणी आला नाही, दावा आलेला नाही. त्यामुळं
वन हक्क समिती कळम यांच्याकडून कुठलाही आपल्याकडे दावा सादर न झाल्याचे आपण त्या ठिकाणी लेखी ग्रामसभेमध्ये देऊन टाकू. त्यानंतर ग्रामसभेसाठी आलेल्या अर्जाचे झालाय ना तो बा ऐका कळंबवाल्यांनी वन हक्कात जमीन मागितली, त्यांना जे वाढीव गावठाणचा प्रस्ताव आहे त्यांनी तो प्रस्ताव दिलेला आहे. त्यांना वाढीव नाही का म्हणजे साहेब त्यांना जी वापरासाठी जागा लागते म्हणजे समजा मैदान म्हणा किंवा ग्रामपंचायत इमारतीला त्यांना जागा राहिलेली आहे. त्यांनी त्या आपले जे आहे का फॉरेस्ट त्या फॉरेस्टमध्ये जागा मागितली. मग ग्रामसभेनी त्यांना मंजुरी द्यावं की त्यांना जागा मिळावं म्हणून मग त्यांचं एकदा पाठीमागे दिली होती. पण आता त्यांचं फायनान्शियल ज्या प्रकरण आलेले त्याची मोजणी झालेली आहे आणि त्यांना तिथं 2-3 एकर जमीन द्यायला झाली पुढं म्हणजे फॉरेस्ट मध्ये असं कलेक्टर त्यांचं प्रकरण झालं. त्यांना नाही आयडिया अहो त्यांना काय आयडिया कलेक्टरचा विषय येतो. अहो कलेक्टरचा विषय येतो. आपलं मग काय का आपलं एक म्हणणं ग्रामसभेचं कळंबाईला क्षेत्र द्यायचे फॉरेस्टचं त्याला ग्रामसभेची परमिशन आहे का द्यायला का नाही द्यायला याच्यावर चर्चा करायची. द्यायचं असेल तर त्यांना परमिशन देऊन टाकायची. तुम्ही म्हटले नाही द्यायचं ग्रामसभा तर कॅन्सल करून टाकायचं. काय करायचं सांगा द्यायची का मग परमिशन ती परत द्यायची. ओके चला देऊन टाकायचं. कळंबाई ग्रामस्थांनी जो दावा दाखल केलाय त्याला ग्रामसभेची मान्यता आहे. तो दावा आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करू. ग्रामसभेसाठी आलेल्या अर्जाचे वाचन करणे व ग्रामस्थांच्या अतिक्रमणासंदर्भात अर्जावर चर्चा करणे. आता जे काही अर्ज प्राप्त झालेत त्या पद्धतीने एकेका अर्जावरती चर्चा केली जाईल. सर्वांना विनंती आहे आपण शांततेने त्या ठिकाणी चर्चा करायची. एक जण बोलत असताना दुसऱ्या माणसाने त्याला डिस्टर्ब करू नका. त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि आमचं देखील काय म्हणणं आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगू. पहिला अर्ज श्री कमलादेवी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने आपल्याला आहे. प्रति मान्य सरपंच ग्रामपंचायत कळंब तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. विषय 27 ऑगस्ट 26च्या ग्रामसभेत ऐनवेळीचे विषय घेऊन कार्यवृत्तांत नोंद घेण्याबाबत. दिनांक 27/8/24च्या महिला सभागृह ग्रामसभेचा अजेंडा मिळाला त्याबद्दल धन्यवाद. सभेमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून खालील विषयावर चर्चा करण्यात अनुमती मिळाली. त्यामध्ये 1 नंबरचा विषय आता या ठिकाणी आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक संघाचे सकाराम साहेब आलेले गावातील मोकाट कुत्र्यांबाबत काही कार्यवाही करता येईल याबाबत त्या ठिकाणी चर्चा करायची. याबद्दल सकाराम साहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. हा विषय हे सगळं मी मानतोय हे आपल्या दररोजच्या जीवनातले विषय आहेत. हे काही वेगळं नाही आणि कुणावर रोष लागवायचं किंवा असा भाग नाही. लक्षात घ्या मी जेव्हा बोलतो तेव्हा एक गावातला एक नागरिक पोटतिष्ठीने बोलतोय आणि तेच शब्द जर कोणाला लागले तर गैर मानू नका. मी आपल्या गावासाठी बोलतो. पहिला विषय गावात मोकाट कुत्री आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण योग्य ती कार्यवाही करून नोंद घेण्याची आहेत. एसटी बस थांबा एसट्या ज्या जातात आपल्याला फक्त जुन्नर आळेपाटा बेदा या भागात एसट्या आहेत तेवढे आपल्या गावातून जाव्यात अशी अपेक्षा आहे आणि याविषयी पत्रव्यवहार ग्रामसभेच्या माध्यमातून करावा. हा ज्येष्ठ नागरिक संघ आपले तर कार्यरत आहे परंतु आपल्या तालुक्यातील नारोडी निरगुडसर सास अशी जी मोठी गावं आहेत या गावातून ज्येष्ठ नागरिक संघाला काही सहकार्य होत असतं. हा शासनाचा पैसा ग्रामपंचायतला येतोच. तो पैसा तुम्ही इतर कारणाला वापरण्यापेक्षा आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक जेव्हा सहली काढतात तेव्हा त्यांना थोडंसं मानधन म्हणून द्यावं असं अपेक्षित आहे आणि ते कराल कारण बाकी ठिकाणी चालू आहे. आणि या गावात जेव्हा तुम्ही चक्कर मारा किती मारतात लोक मला माहित नाही. मी सकाळी 5 वाजता गावात बरोबर चक्कर मारतो. सगळा कचरा प्लॅस्टिक सह सगळा म्हाळुंगे रोड आणि या परिसरात पडलेला असतो. विशेष म्हणजे जे व्यावसायिक आहेत मला नाव घ्यायचं नाही व्यावसायिक आहेत गाडी फिरते परंतु त्या गाडीत कचरा न टाकता तो कचरा मात्र रस्त्याच्या कडेला आमच्या नदीजवळ टाकला जातो. जेव्हा पाऊस पडतो तेच नदीत जाते. नदीतून परत पाणी उपसासाठी आपण खर्च करतो. या ज्या गोष्टी आहेत आपण समजून म्हणून याचा विचार करा. अत्यंत थोडी किरकोळ बाब आहे. गावात रात्रीच्या वेळेस
गस्त घालावी 2-3 तोड्या झालेल्या आहेत. आपल्याकडे पूर्वी एक गुरखीर आहे, हा गुरा किटोरा यायचा आणि त्याचं आता जर असेल कुठं माहिती तर आपल्या गावात त्याला वास्तव्याला जागा द्यावी, तो रात्री एक चक्कर मारली तरी फरक पडेल अशी अपेक्षा आहे. आणि या व्यतिरिक्त येथे झाले विषय मी लिहून पण आणले थोडेसे, म्हणजे कुणाला पण याबाबत वाईट वाटून घेऊ नका. आपलं गाव आहे खूप चांगलं आहे, आपल्या गावातील सर्व लोक चांगली आहेत, परंतु काम करण्यासाठी जी मनधारणा लागते ती नाहीये आणि ती करण्यासाठी काय करता येईल आपण बोलावं. यामध्ये नवनिर्मित सरपंच आणि त्यावेळेचे 22 साली आम्ही संघाने त्यांचा सत्कार केला होता. सत्कार करत असताना डायरी आणि पेन दिला होता. अशी अपेक्षा केली होती की तुम्हाला जी कामं करायची ती कामं तुम्ही या नोटमध्ये लिहा आणि ती कामं आता पुढच्या वर्षी इलेक्शन आहे त्यावेळेस तुम्ही किती कामं केली तुम्हाला पुढे समाजाला सामोरं जाताना त्याचा विचार करता येईल. प्रत्येक सदस्याने आपल्या वार्डासाठी बोललो होतो मी त्यावेळेस. दुसरं, पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत मध्ये काम करण्यात वेळ मिळतो का हा माझा प्रश्न आहे. कारण जर तुम्ही प्रत्येकाने 2 तास जर दिले तर ही ग्रामपंचायत जे आता लोक बोलतात ना हे नाही झालं ते नाही झालं ते होणार नाही. 2 तास प्रत्येकाने दिला पाहिजे. आपल्या वार्डात काय होईल ग्रामसभेत चर्चा करून कोणत्या स्कीम मध्ये काम होते त्याविषयी चर्चा केली पाहिजे. आणि पाठपुरावा कमी पडतो. आपण इथं विषय जातो पण पाठपुरावा मात्र करत नाही. आता मी विषय मांडतो, मी जे लिखित विषय दिले तर यांना पाठपुरावा करायला पाहिजे आणि पुढच्या मिटिंगला आम्ही सांगू याचं का झालं नाही, काय आमची काय मदत पाहिजे का. आणि हे दृष्टिकोन आमचा असा आहे, आमची मदत संघ म्हणून आमची मदत याला प्रत्येक कामाला राहील. आणि आपण ग्रामपंचायत सदस्य सरपंच फार अटीतटीने आपण निवडून येतो. जी अटीतटी त्यावेळी दाखवतो तशी ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर मात्र एकदम जी थारची तयार होते, एकदम आळे झाल्यासारखं काम होते ते होऊ नये. जेव्हा तुम्ही इतका कष्ट करून इथे निवडून येता तर ती गावाला त्याचा मोबदला म्हणजे गावाला कार्य झालं पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याकडे डाटा ऑपरेटर आहे. डाटा ऑपरेटर असल्यावर आपल्याला घरपट्टी पाणीपट्टी भरण्याची माहिती त्यामध्ये मोबाईल नंबर घेतला पाहिजे आणि तो मोबाईल नंबर घेऊन प्रत्येकाला दिवसा 1 महिन्यानी त्याला मेसेज केला पाहिजे तुझी घरपट्टी इतकी थकलेली आहे, पाणीपट्टी इतकी झाली. आता तुम्ही विषय काढला 5% 4% झाले. किती सोपं आहे. डाटा ऑपरेटर आहे, फोन नंबर आहे तुमच्याकडं, मेसेज टाकत चला, संपला विषय. मेसेज टाकला मी एवढं काम केले पण असं होताना दिसत नाही. तुम्ही याच्यावर विचार करा. दुसरं, या गावात परप्रांतीय लोक खूप आलेले आहेत. मी मागच्या एका सभेत बोललो, परप्रांतीय लोक जे आलेले आहेत आणि ज्या घरात राहतात त्या घरमालकाचं काम आहे की आपल्या घरात कोण राहते त्याची यादी ग्रामपंचायत दिली पाहिजे. मी माझ्या घरात राहणाऱ्यांची यादी दिलेली आहे ग्रामपंचायतला. माझं म्हणणं आहे तुम्ही परप्रांतीय जेव्हा मला म्हणायचं नाही, परंतु तो परप्रांतीय कोण आहे हे प्रत्येकाने जाणून घ्या. आपल्या गावामध्ये जर परप्रांतीय वेगळ्या धर्माचा असेल तर त्याला घर देऊ नका असं माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. ते तुमच्या डोक्यावर वेगळ्या वाटणार आहे. लक्षात घ्या. मला फार म्हणजे ते ऐकलं का इतके म्हणजे राग येतो का प्रमाणाच्या बाहेर. लक्षात घ्या. आपण आपल्या गावात परप्रांतीय देताना तो अत्यंत विचार करा व्यवस्थित. कारण ही लोक जे बाहेरून येतात हे आपल्यावर सिरजोर होतील हे ध्यानात घ्या. आपल्या 3ऱ्या पिढीला आपल्या इथे एखादा यादव उभा राहिला तर तुम्हाला गैर वाटायचं काही कारण, कारण या ग्रामपंचायत मध्ये परप्रांतीय लोक येतील. लक्षात घ्या. दुसरं, परप्रांतीय लोक आता गायी आणि म्हशी मोठ्या प्रमाणावर गावाला. पण माझ्या तिथून त्या गायी म्हशी गेल्यानंतर माझी पाईपलाईन दुरुस्त झालेली आहे. म्हणजे पाईपला पाईपलाईन तुटलेली आहे. त्याला जबाबदार कोण, मी कोणाला विचारायचं. म्हणजे ही लोक आपल्या गावात आली नाही पाहिजे. त्यांना जागा वाटून घ्या तुम्ही. त्यांना ते ओढे या ओढेतून जायचं तिकडून जायचं नाही त्यांना सांगितलं पाहिजे. आणि हे आपण करायचं. तुम्ही लोकांनी इथे सांगायचं मीटिंग मध्ये काही हा माणूस तिथे येतोय आणि प्रत्येकाला माहिती आहे कोण तो माणूस आहे म्हणजे गायी आणि गुरं सांभाळणार. लक्षात घ्या. तुम्ही जे फिरले असतील, मी त्या रस्त्याने फिरतोय पलीकडं, काय वाईट अवस्था आहे. ते पाटील नानाच्या घरापुढे बघा तुम्ही जाऊ कसलं जळजळ तयार झाली तिथं. जाऊ शकत नाही तुम्ही. मला 1 तास मी बक्षीस देतो तुम्हाला. 1 तास थांबून दाखवायचं तिथं फक्त 1 तास. किती वाईट अवस्था आहे. हा. आणि दुसरं
दुसरं संवाद शोधण्यात उपयुक्त आहे. अरे मी सांगतो ना, तिथे पर्याय पण सांगतो ना. मी जेव्हा एवढा विचार करून एक तास होतो, विचार करून बोलतोय मी मोघम बोलत नाही. तुम्हाला काय माहिती पाहिजे ती पण देतो. आणि अत्यंत महत्वाचं, आपल्या गावाची नैसर्गिक झाडं वाढतात. नैसर्गिक का? पाऊस पडतो, झाडं वाढतात. आणि ज्या वेळेस गाई म्हशी चालतात त्या पायी पडतो आणि ते रोग तिथंच नाश पावतात. म्हणजे आपल्याकडे झाडे कमी होते. आपण ऍक्च्युली लावतच नाही झाड, आपण झाडं लावत नाही, परंतु ती नैसर्गिक होतात ती पण या गाई म्हशीच्या पायानं मारली जातात. लक्षात घ्या. याच्यावर सातत्याने विचार करा. जरा ट्रेस म्हणून विचार करा ना. आता आपली मुलं किंवा आपले जे वंशज आहे ते काय करतील पुढं, म्हणून आपण आता सावध होणं गरजेचं आहे. आपल्याला नंतर ते शिव्या देतील त्यांनी काही केलं नाही म्हणून आपण या तीन गोष्टींचा विचार करा. आणि ज्येष्ठ नागरिक संघ, मला परत एकदा सांगतो, ज्येष्ठ नागरिक संघ अत्यंत कार्यक्षम लोक आहेत. 60 वर्ष झाला म्हणजे तो म्हातारा झाला नाही, तो काम करू शकतो चांगला. म्हणून ती लोक तुम्हाला सर्व सहकार्य करतील. फक्त तुम्ही, कारण तुम्ही ऑथोराइज लोक आहात. आम्हाला ती ऑथोराइज नाही. आम्हाला काही गव्हर्नमेंटची बॉडी मान्यता नाही. त्या नुसती नावाला ज्येष्ठ नागरिक संघ, त्याला गव्हर्नमेंटचा कुठलाही फंड नाही, गव्हर्नमेंटची कुठली मान्यता नाही. परंतु आपल्या ग्रामपंचायतचा तो अधिकार आहे. तुम्ही ग्रामपंचायत सहकार्य केलं तरच हे होईल. आम्ही तुम्हाला फक्त सांगू, आम्ही लिखी देऊ असं करा, तर आम्ही तुमच्या बरोबर येतो. परंतु तुम्ही आल्याशिवाय आम्हाला काम करता येणार नाही. सरपंच, उपसरपंच, सदस्य जे आहेत हे सर्व लोकांनी साथ दिली तर आपण एवढी कामं करू शकतो. आणि मला जो अर्ज आलाय तो अध्यक्षांच्या परमिशन मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सांगतो. साहेब, गावातील मोकाट कुत्र्यांचा जो विषय आहे, साधारणतः कुत्र्याबरोबर आमच्या ग्रामपंचायत सदस्य ज्योती येवले यांनी नगरपालिकेत स्वतः गेल्या, स्वतःचे कुत्रे जे पकडतात त्यांच्यावर चर्चा केली. एका कुत्र्याला पकडायला तर कोणी येतच नाही. साधारण नसबंदी करायला 2,500-3,000 रुपये करत आहे. बरोबर ज्योती? 2,500-3,000 रुपये तेवढं ग्रामपंचायत बजेट नाही. आणि कुत्र्याची समस्या 100% बेकार आहे. आता याच्यासाठी काय करावं, ग्रामसभेने आम्हाला सूचना केली तर 100% त्याचं पालन आम्ही करू. त्याच्यावर सूचना करायच्या. आज नाही करता येईल, उद्या जरी केली, लेखी केली, कोणी केली तरी आम्ही ते स्वीकारू. कुत्र्याच्या बाबतीतला निर्णय भयंकर आहे. सगळ्यांनी त्याचा सिरियसली विषय घेऊन त्याच्यावर काय मार्ग करता येईल त्याच्यासाठी सहकार्य करा. दुसरा विषय एसटी थांब्याचा विषय. एसटी आतून येत नाही, ही सुद्धा चांगली आहे. आम्ही राज्य परिवहन मंडळाला उद्याच्या उद्या पत्र द्यायची व्यवस्था करू, ती सुद्धा तुमचं काम होऊन जाईल. तिसरा विषय, त्यांना सुविधा पाहिजे. समजा ज्येष्ठ नागरिकांना सुविधा पाहिजे. आता आपण 12 लाख रुपये वित्त आयोगाचं, आपल्याला 12 लाख रुपये ग्रामपंचायत द्यायला, 12 लाखात वैयक्तिक माझं म्हणणं असेल का 12 लाखात 1,000 लाख रुपये जरी ज्येष्ठ नागरिकांना ट्रीपसाठी नाही का, म्हणजे हे पहा, पैसे मिळवणे हा उद्देश ज्येष्ठ नागरिक संघाचा नाही. मला फक्त असं अपेक्षित आहे की माझी ग्रामपंचायत मला सहकार्य करते. मी राज्य लेवलला काम करतो, परंतु तिथं सांगत असताना माझी विषय निघाला का माझ्या ग्रामपंचायत काय दिले नाही. 5,000 रुपये दिले ना तरी आम्ही तिथे 5 लाख सांगू शकतो, परंतु दिले पाहिजे थोडेसे. एवढी का साहेब, तुम्ही म्हटलं ठरवायचं पाहिजे. शेवटी मी अध्यक्षांच्या परमिशन आज सांगितलं का वित्त आयोगाचं जे वाचन केलं 16 वित्त आयोगात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशिक्षण देणे घेणे याच्यावर 1 लाख रुपयाची तरतूद करू. तुम्हाला काही ना काही द्यायची मदत आमची करू, असं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला करतो. विषय प्लॅस्टिक कचऱ्याचा विषय आता सर्व नागरिकांना माहिती आहे किंवा तिकडची जे लोक आहेत त्यांना माहिती. साहेब, कंडिशन अशी आहे का आपल्याला कचरा टाकायला जागा नाही. पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतला स्वतःची कचरा टाकण्यासाठी जागा नाही. जी जागा वापरतो ती आपण कृष्णखोरे महामंडळाची जागा वापरतो. त्याला आता पहिली गोष्ट आम्ही आता वित्त निर्णय घेतला, सरपंच उपसरपंचांनी व आमच्या सदस्यांनी, तर त्याला कंपाऊंड टाकायचे कुठेतरी कृष्णखोरे महामंडळाच्या असते तरी. त्याला आग लागली, फॉरेस्टवाली आग लागली होती का नव्हती लागली साहेब, म्हणजे त्याची भयंकर समस्या आहे. त्यातून व आम्ही गाडी पाठवतोय, ट्रॅक्टर पाठवतोय, लोकांनी जबाबदारीने कचरा त्याच्यात टाकला पाहिजे. आमचं म्हणणे का आम्ही 4 वेळा ग्रामसभेत विषय झाला किंवा मासिक मीटिंगमध्ये विषय होतो तर सुका कचरा म्हणजे प्लॅस्टिक आपल्याकडे सागर कारखान्यासारखा उद्योगपती माणूस आहे तो 30 रुपये किलोनी प्लॅस्टिक विकत घेतोय. तुम्ही प्लॅस्टिक घरात संकलन करा. आमची एक दिवस गाडी तुमच्याकडे 30 रुपयाने घेईल, त्याला तिकडे उपयोग करू. रस्त्यावर टाकायची गरज नाही. हे लोकांनी सुद्धा शिकून घेतलं पाहिजे. किंवा तुम्ही सगळे सुंदर रात्री ग्रामसभेला आले तुम्ही कचरा विलगीकरण करून घ्या. सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा काढा. प्लॅस्टिक इथे विकत जाते ते प्लॅस्टिक विका. मे मध्ये महिलांनी पण गावात जरा थोडं लक्ष दिलं पाहिजे. आता आमच्या ज्योतिताईंनी अख्या गावात समजून सांगितले सर्व महिलांना, पण जर ऐकतच नसतील तर करायचं काय. आता तो कचरा शेवटी निर्णय असेल तर तुमचे ग्रामसभेचा विषय सांगा, त्याच्या बाबतीत पण सूचना करा. त्या सूचनेचा स्वीकार करून तशी अंमलबजावणी करायचं काम आम्ही करू. ट्रॅक्टर फिरतंय
ट्रॅक्टरच्या बाजूला काही बॅग लावाव्या प्लॅस्टिकच्या बाजूने, आणि त्यामध्ये कागद वेगळा प्लॅस्टिक वेगळं आणि जे सडणार आहे घरातला खाद्यपदार्थ ते आतमध्ये टाकायचे किंवा तुम्हाला सोयीचं आहे, तुम्ही विचार करा त्याच्यावर. परंतु तुम्ही त्या माणसाने तो कचरा 3 डब्यात आणला, त्या महिलेनं किंवा पुरुष असेल तर त्याने तो त्याचं टाकलाच पाहिजे. तो ड्रायव्हरला सांगेल हे टाका किंवा त्याचं नाव द्या. परंतु यासाठी थोडंसं परिश्रम आपण ग्रामपंचायतीने घेतलं पाहिजे, थोडंसं परिश्रम. आमच्या ग्रामपंचायत सदस्य ज्योतिताईंनी आमच्या मानसिक मीटिंगमध्ये भरपूर वेळा सांगितलेले का कचरा महिलेने टाकताना साहेब 1 दिवस वल्ला कचरा टाकायचा. समजा मंगळवारचा बाजार आहे, बुधवारी बाया भाजीपाला निघतात, बुधवारच्या दिवशी तुम्ही सुका कचरा टाका, शनिवार रविवारी तुम्ही प्लॅस्टिक टाका. असं जरी केलं तर चालू शकते. तिने डोकं चांगलं लावलं होतं, पण महिला त्या पटीत ऐकती नाही. आता त्याच्यासाठी तुमचं सहकार्य ग्रामस्थांचं आमच्या पद्धतीने काही ना काही मार्ग काढू आपण. ठीक आहे, एखाद्या टोकाची भूमिका घ्यायला लागेल तर तुम्ही ती पण घेऊ, तो विषय होईल. कचऱ्याचा विषय झाला. ऐका, गावात रात्रीच्या गस्तीचा विषय होता. अहो आमची तयारी ना तीच. अहो आम्ही तुम्हाला तिथे 1 रुपया नको, पण लोकांनी वेगळा करून दिला पाहिजे ना. अहो चर्चा करून घ्या. अहो आमचं म्हणजे टीचर आम्हाला 15 रुपये 1 रुपया पण नको. अहो मॉलचा सुद्धा विषय ऐका ना. मॉलचा सुद्धा त्यांचं प्लॅस्टिक आता विकलं जातं, प्लॅस्टिक जास्त येत नाही. ज्यावेळी विषय झाला ना 30 रुपये किलो 25 रुपये किलो साखर कांदा विकतो, त्याचे कचरा जातो मॉलचा. आणि जो कचरा जातो प्लॅस्टिकचा, जो समजा खराब कचरा असतो, साधारणतः जो सुका कचरा असतो तो मॅडम आता पोहोचतो महिला बाजूला काढायला लागल्यात. पण कंडिशन अशी आहे का एखादी पिशवी तर काय करतात महिला, समजा प्लॅस्टिकची पिशवी तिच्या त्याच्या भाजीपाला निवडलेलं त्याच्यात चहा पावडर त्याच्यात टाकीतात आणि ती तशी नेऊन टाकीतात. अहो याच्यावर काय निर्णय घ्यायचा ऐका ना, याच्यावर सूचना करा. आपण तरी सूचनांची अंमलबजावणी करू ना. कांबूर घासाचे 2 बोर्ड घ्यायचे, 2 बाजूने हुक वेल्डिंग करायचे, 2 बाजूला ठेवायचे, आणि त्यानंतर ओला सुका कचरा वेगळा करायचा. आणि जो नाही करणार, गणेशला सक्त सूचना होता, जो करणार नाही त्याचा कचरा घ्यायचा नाही, तो परत ओतून द्यायचा आणि पुढे चालायचं. या त्याला सक्त सूचना आम्ही केलेली आहे. आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं आणि ग्रामपंचायतचं पण म्हणणं एक आहे का प्रदूषण थांबलं पाहिजे. तर आता 15 रुपयाने आम्ही घ्यायचा विषय असा आणि 30 रुपयाने त्याला घ्यायचा विषय हे मला मान्य आहे. पण 30 रुपये घेताना त्याला पूर्ण स्वच्छ लागते. लक्षात आलं का तुमच्या? त्याला पूर्ण स्वच्छ. समजा आपण बिस्लेरीच्या बाटल्यांचं पॅकिंग असतं ना, ते पूर्ण स्वच्छ, ते तो 30 रुपयाने घेतो. हे घेत नाही ना. दुधाची पिशवी ना फार तुम्ही निथळून स्वच्छ साफ करून धुवून मग त्याला द्यायची. ती पण कलर विरहित पिशवी त्या फक्त घेणार. म्हणजे या त्याच्या अटी आणि कंडिशन भरपूर आहे. मॉलला काय आलं, मॉलला त्याच पद्धतीचा कचरा येतो ना, पॅकिंग जे मटेरियल येतं ना ते प्लेन कलर मध्ये येतं, त्यामुळे त्या लोकांचं जातं. त्या पद्धतीने आता मॉलवाल्यांचा विषय आला, 4-5 ट्रॅक्टर निघतात, हा काही विषय नाही. ऐका, प्रत्येक मॉलवरती फिरून कोणाचा कचरा किती निघतो याची आम्ही माहिती घेतलेली, याची आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे. आणि त्यानुसार त्यांना कचरापट्टी आम्ही आकारलेली आहे आणि कचरापट्टी आकारून त्यांच्याकडून वसुली करतोय. आपली साधारण कचऱ्याची वसुली 35,000 रुपये महिन्याची, एका महिन्याची वसुली 35,000 रुपये. त्याच्या ड्रायव्हरला 15,000 रुपये मानधन आहे. त्या ड्रायव्हर कचरा पण वाहतो, स्वर्गरथ पण चालवतो आणि या गोष्टी त्याच्यामध्ये तो करतो. आणि 20,000 रुपये साधारणतः त्याला इंधन लागतं डिझेलसाठी. साधारणतः 3 दिवसाला 2,000-2,500 त्याला इंधन लागतं. म्हणजे आपला कचरा उचलण्याचा खर्च पूर्ण नील आहे. ग्रामपंचायतला याच्यामध्ये 1 रुपया टाकण्याची गरज पडत नाही. काय तिथं वर टाकतो ना. कचरा डेपो एकच ना साहेब, आपल्याला जागा नाही. त्या दिवशी बघा आपल्याला कचरा डेपोसाठी जागा नाही. आता इंदिरानगर आणि वरपेमाळ्यामध्ये 72 आणि 198 गट नंबर आहे. गावच्या जागा आहे ग्रामपंचायत नावाने. गोकुळ शेठ भालेराव 2 वर्ष झाले त्याचा पाठपुरावा करतात. आम्ही असतो, नितीन शेठ असतो, सरपंच मॅडम असतो, सगळे असतो. त्याची पैसे भेटत नाही. मान्य मामलेदाराच्या आदेशाने असा फेरफार आहे. त्या जमिनी रस्त्यात गेल्यानंतर त्याचं नुकसान भरपाई आणि त्याची निवाडा झाला. जवळजवळ 3 कोटी रुपये आलेले.
तर साधारणतः मी 2-3 वर्ष त्याचं भाऊसाहेब मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून झाल्यानंतर आता साधारणतः या आठवड्यात आपल्याला 6 लाख रुपये आले पुढं. तर त्याच्याबरोबर एक प्रॉपर्टी होती मुंजेबा मंदिराचं एखादं बक्षीसपत्र करून दिलं, त्याच्यातलं 6 लाख रुपये आलं. ज्या इमारती घेतल्या त्याचे 6.5-7 लाख रुपये पुढच्या आठवड्यात येतील. बरोबर मॅडम? म्हणजे 14-12-13 लाख रुपये आणायचं नियोजन झालं. पण जे 3 कोटी मोठी रक्कम आहे त्याला आम्ही म्हणजे ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले, काही सहकार्य केलं, माझं असं म्हणणं ती प्रॉपर्टी ग्रामपंचायतीची मिळकत होती, ग्रामपंचायतीचे पैसे पडलेले आहेत. तर आता शासनाचं असं म्हणणं की गायरान जमीन आहे त्याचे पैसे मिळणार नाही. पण 7-12 आजही आपलं आहे ते पैसे मिळायला पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि जर याच्यात जर कोणाला आयडिया असेल तर त्यांनी 100% सूचना ग्रामपंचायतमध्ये येऊन केल्या. कमलेश सरपंच मॅडम नेहमी आम्हाला सांगितलं ते त्याचा विचार करून कोणाला भेटायचे त्याला भेटायला पण जाऊ शकते. माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहे. आता त्याशी डॉक्टर साहेब आले, डॉक्टर साहेब तरी आपण दादांकडे गेलो, तुमच्या पुढे दादांना विषय सांगितला. त्याच्यानंतर 7 तारखेला आता कलेक्टर बरोबर मिटिंग लावली. आमचे सदस्य सभापती मॅडम आम्ही सगळेजण जाऊन कलेक्टर बरोबर तो विषय बोलणार आहे. समजा साहेब तुम्हाला पण येता आलं तर या, अजून गावातल्या कोणाला यायचं असेल त्यांनी पण यावा, ज्याला आयडिया आहे त्या माणसाला त्याच्यातली. एवढी मोठी रक्कम आल्यानंतर आपल्याला स्वतःची जागा नाही, एखादा एकर जागा घेता येईल. जे काय करता येईल ते ग्रामपंचायत विचारून लोकांना विचारून त्याचं काहीतरी करता येईल. एवढी रक्कम आली याचं करायचं काय? आता समजा 6 लाख रुपये आले, मुरुम टाकायची शेती नव्हती, आमच्या सदस्यांचं म्हणणं काय मुरुम टाकू किंवा असं तसं त्याच्यावर चर्चा झाली ना, काय करायचं ते पैसे हो, म्हणजे पैसे आल्याशिवाय तर पुढचं काय करता येणार नाही. त्यामुळे त्याला पण सहकार्य करा अशी विनंती आहे. आता पुढचा विषय होता गावात रात्रीची गस्त असावी याबाबत गुरखा नेमणुकीबाबत. आता गुरख्याचा पण विषय, गुरखा साहेब पहिलेच गोष्ट आता जे तिथं प्रायव्हेट मॉल बिल झालं त्यांना ते पगार जास्त मिळतो, त्यामुळे ती गावातून निघून गेलेली. जेव्हा आपल्या गावातला गुरखा गेला तो पण मॉलवर गेला कामाला. आपल्या गावात त्याला कलेक्शन कमी व्हायचं ते मॉलला गेले. आता गुरख्याचं उलट चांगलं झालं पाहिजे जवळपासच्या, कारण गुरख्याचा विषय मला माहिती. शशिकांत साहेब आम्ही असायचं कबड्डी खेळून आम्ही काय गुरखा आम्हाला घरी घेऊन सोडायचा पुढं. आता ती सिस्टीम राहिला, जो मिळाला गुरखा तर आनंद होईल. सीसीटीव्ही कॅमेरे आता सीसीटीव्ही कॅमेरे साहेब कमलेश किती सीसीटीव्ही कॅमेरे बसतात? 30 सीसीटीव्ही कॅमेरा आता ग्रामपंचायत बसवी. शाळा आणि महत्वाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे 30 कॅमेरा आता ग्रामपंचायत बसवी. साधारणतः कधीचा फायदा होईल, येणारे जाणारे कोणी ते कॅमेरे कॅप्चर होतील. प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी सरपंच ग्रामपंचायत कळम गावातील हायवे लगतची व गावांतर्गत असलेली अतिक्रमण काढण्याकामी विशेष ग्रामसभा बोलवण्याबाबत पत्र होतं. तर मासिक मिटिंगला ग्रामसभेत चर्चा करू असं या ठिकाणी ठरलं, म्हणून हा अर्ज या ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलं, आम्ही खाली तयार करणारे समस्त ग्रामस्थ विनंतीपूर्वक अर्ज करतो. पुणे नाशिक जुना महामार्ग क्रमांक 60 लगत दोन्ही साईडची अतिक्रमण झालेली असून 4 ते 5 वर्षापूर्वी अतिक्रमण काढली होती, तरी कालांतराने ती अतिक्रमण पूर्ववत झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी वाहने लावण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रामस्थांचा 20वा कट्टा आहे, परंतु जागा नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर उभे राहावे लागते. एखादी दुर्घटना होऊ शकते. तरी या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी चर्चा करण्यासाठी ग्रामसभेमध्ये हा विषय घ्या असं ग्रामस्थांचा अर्ज होता. साधारणतः 42-43 ग्रामस्थांच्या 40 ग्रामस्थांच्या याच्यावरती आहे. तर याबद्दल एकेकाने चर्चा करावी असं या निमित्ताने मी सांगतो. एकेकाने बोला. एक जण बोलत असताना दुसरं जण बोलू नका. आता हा अर्ज आमच्या मासिक मिटिंगला वाचल्यानंतर ताबडतोब जागा मालक सुरेश महाधुकडणे यांना आम्ही पत्र दिलं की तू तुझी जागा मोज आणि जागा मोजून तू तुझ्या जागेमध्ये बांधकाम कर. ते 8 ते 10 दिवसाची मुदत दिली. त्यानंतर एक मासिक मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये आमचा विषय झाला का ह्या अर्जा संदर्भात काय केलं. तर त्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही मोजणी करतो आणि मग त्यानंतर जे काय आमच्या हद्द असेल तिथपर्यंत आम्ही करतो. ऐका गणेश शेठ, हो पिंटू शेठ, त्यांचा विषय असा होता. त्या दिवशी आता ग्रामसभा होती, ग्रामसभेत अतिक्रमणाचा विषय होता. तर त्यांना बोलून घेतलं होतं आम्ही ग्रामपंचायत मध्ये. तर त्यांचं असं म्हणणे, आता समजा ती गाववालीची मोजणीचा विषय असा आहे, मयत माणसाची मोजणी होत नाही, त्याला वारस दोन करायची. वारस नंतर त्यांचं दिवस गेले, त्यांचं पुत्र सांगता 8 दिवसात ते 15 दिवसात त्यांच्या मोजणीला पैसे भरणारे. ऐका ना,
बांधलेलं ते आता आज बांधलेलं नाही हा विषय देण्यात आहे त्याला पूर्वीपासून झालेले आणि अतिक्रमणाचा विषय असा आहे तर ते पीडब्ल्यूडीचा विषय ऑलरेडी ग्रामपंचायत संबंध येत नाही त्याचं काही तरी पण लोकांना सहकार्य आणि त्या लोकांना सहकार्य जेवढं चांगलं करता तेवढं करायचं काय नाही, ते नाव नाही त्यांचं. याचं नाव कसं झालं? हा अहो ऐका ना ऐका दोन मिनिटं आता ऐका आता हा जो विषय जे आता ज्याच्या दुकानापुढे ज्याचं अतिक्रमण झालेलं आहे त्यांचा विषय पहिल्यांदा अतिक्रमण एकदा काढलं त्यावेळेस रस्ता बाहेरून नव्हता रस्ता आतून म्हणजे बाहेरून रस्ता नव्हता आता ऑलरेडी रस्ता बाहेरून झालेला आहे गावात ट्रॉफिक होत होतं पूर्वीच्या काळी आपल्या ट्रॉफिक व्हायचं त्यावेळेस तोडलं की कंडिशन काय लय श्रीमंत लोक ऐका लय श्रीमंत लोक व्यापार करतात गावात अशाचा विषय नाही गाववालीचे गरीब आहे त्यांचं परत तोडायचं का नाही त्यांचं परत तोडायचं त्यावेळेस प्रॉब्लेम होता ऐका ना ऐका 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 हे बघा ग्रामसभेचा विषय असेल अतिक्रमण काढायची त्यासाठी ग्रामपंचायत मदत करू शकते काढायचं काढायचं कोण नाही म्हणते ऐका कोण नाही म्हणले ग्रामपंचायतीची फॉर्म शकत ना हा विषय ग्रामसभेत आलाय अतिक्रमण काढायचं किंवा नाही काढायचं हा ऐका ना 2 मिनिटं ऐका ना पाठीशी घालायचं काही सभा नाही तुम्ही ग्रामसभेने एकदा ठरवल्यानंतर ग्रामपंचायत कोण पाठीशी घालावा ग्रामसभेचं ठरवल्यानंतर काय होतं ऐका ग्रामपंचायती पत्रावर आज ग्रामसभेचा विषय झाला अतिक्रमण काढायची ग्रामसभेच्या ठरावानुसार आपण पीडब्ल्यूडीला पत्र पाठवून देऊ उपोषणाला बसू समजा याच्याविषयी काय करू शकतो अतिक्रमण काढण्यासाठी हा काही सरकारी कोण आहेत गावात त्याच्यावर झालेली अतिक्रमण गेले 20 ते 25 वर्षांपूर्वी तुम्ही निर्णय घ्या ना 100% बरोबर खुशी तर त्याच्यावर पण एक अतिक्रमण नाही का सगळ्यात अतिक्रमण गावात सुद्धा बारकाला जे बोळ आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेली आहे आता समजा ती कारण आज झाली नाही अतिक्रमण काढायची म्हटलं तर पहिले मोजणी पासून शेती मारी तुम्ही ग्रामसभेत जो निर्णय घेशाल किंवा सूचना मांडशाल तशी आम्ही कारवाई करायला बंधन करायची आम्ही काय बोला पाठीशी घालायला नाही किंवा काय ज्याचं अतिक्रमण दिसते नजर दिसते तिथला बोळ आम्ही मोकळा करतो 100% प्रयत्न करणार तर आम्हाला पण काय बघा कळतं ना कशा बघ गावात ना कसे गेल्या ग्रामसभेमध्ये तुमच्या मासिक एक अर्ज दिला हा कोणती बोलून त्याच्यावरती काही उपाययोजना होती ती उपाययोजना आजही झाली नाही कशाचा अर्ज होता पिकांच्या दुकानात मला एकट्याला त्रास होतो त्याच्यावर निर्णय नाही झाला तरी मला त्याचं काही नाही समस्त ग्रामस्थांचा जो विषय येतो मला या हा विषय गंभीर आहे मी 4 वेळा ग्रामपंचायतमध्ये सांगितला 100% मला ती हाकलून देण्यात आला त्याच्यावरती निर्णय झाला नाही मग गाव म्हणून तुम्ही हे निर्णय काय घेऊ शकत नाही काय घेऊ शकत नाही आता तू इथे मागे ही सरबाई जो दुकानी आता कंडिशन अशी का तो माझा विषय ऐकून घ्या समजा मला काय सांगण्यात आलं का एक एरियामध्ये त्यांना दुकानं देण्यात आली दुसऱ्या दुकान गावात का आलं माझं काय म्हणणं ऐक ना तू तक्रारदार आहे किंवा तुला बहुत वाईट वाटतं तसं ईसाठी येतं आता याच्यात ग्रामपंचायतपेक्षा समोर सांगितलं ईसा तू काही ना काय मार्ग काढून तुझी वजन काय घालून काय जी होती आपला काही कचरा पडत नाही त्याला काय त्रास आहे त्यांनी सांगावं ना एक ग्रामस्थ म्हणून मला आज सगळ्या ग्रामस्थांना पाठिंबा अहो पाहिजे इथं ग्रामपंचायत तू काय अपेक्षित आहे तुला सांग ग्रामपंचायत तू काय अपेक्षित पाहिजे हे चिकनचं दुकान गावच्या बाजूला गेलं पाहिजे खाणारे आपणच आहे आपण खातो आपल्याला काही त्रास नाही पण आपलीच गिरायक त्यांच्याकडे जातात तिथं गोष्ट खरी आहे ना ते गावाच्या बाजूला त्यांनी गेलं पाहिजे त्यांनी वाईटपणा वाटून घ्यायचं काय कारण म्हणजे नारगावला कोण येत नाही ना गावठाण्याच्या मला गावाच्या बाहेर नारगावला काही येत नाही पाठवलं काय ना काय आता तू जबाब लेडीजच्या दुकानाचा बद्दल विषय असेल ती प्रॉपर्टी त्याच्या हाय भाड्याने घेतलेली जशी तू भाड्याने घेतली ना तशी ही सगळी पण भाड्याने घेतलेली आहे त्यांनी जो धंदा करायचा काय तो त्याचा वैयक्तिक आहे त्याचं जे दुकान आहे ते गावच्या सरकारी गोळामध्ये तुमच्या बांधकामाच्या आतमध्ये दुकान आहे का पण त्याला ग्रामस्थ काय करणार आहे तुम्ही असा आडा प्रश्न हो
दादा कधी ते सुशील 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 बोल करून सुशील बोल ऐका हो का ईसा हो ही सगळ्या गावाला आहे सुशीला गावाला आहे त्याला तकलीफ होत असेल ईसा तुला ग्रामपंचायत दुसरं आहे बाबा तू ही जितकी स्वच्छता ठेवतो आपण रोज स्वच्छताच ठेवतो, त्याला काय त्रास आहे त्याने सांगावं ना, त्याचं नेहमीच असं असते. तू सूचना मांडली ना आता, ठीक आहे. आता हे ग्रामसभेमध्ये या सूचनेच्या अनुषंगाने ईशात बाईला आम्ही ताकीद देऊ तर तू तुझी स्वच्छता ऐक करा. एक मिनिट तू लगेच म्हणशील ना, ऐक ना ऐक ना ऐक 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 पहिलं ऐक तुझं ऐकलं ना आता आमचं ऐक ना तुझं सगळं ऐकलं, मला सगळं मान्य आहे. ईशाच्या तिथं बसल्यानंतर वाचले तू सगळ्या गोष्टी होत्या, ठीक आहे ना. ही गोष्ट ना तुझी ईशाट बाईला आम्ही आमच्या ग्रामपंचायत प्रशासनातर्फे पत्र देऊ, तू तुझ्या दुकानाच्या माध्यमातून जी होणारी काही दुर्गंधी असेल किंवा काही कचरा असेल त्याची जबाबदारी तू घे. येणाऱ्या ग्रामसभेपर्यंत पुढच्या ग्रामसभेपर्यंत आम्ही त्याच्यावरती 4-5 जणांची आमची कमिटी राहील, आम्ही त्याची माहिती घेऊ, त्याची शहानिशा करू आणि मग पुढच्या ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊ ना. सुधारण्याची एखादा माणूस चुकला तर त्याला सुधारण्याची एखादी संधी दिली पण आपण प्रत्यक्षदर्शी गोळा दिसते बरोबर, पण जोपर्यंत त्याच्यावर सरकारी ठप्पा पडत नाही ना. ऐक ना त्याचं दुकान आहे, तो दुकान चालवतो, तो दुकान चालवत असताना तिथं फेटकीची जागा आहे, त्या जागेत त्याची गाडी, आमची एक 2 व्हीलर सुद्धा सहज होत नाही त्यांना. आमचा धंदा आहे ना, आमच्या व्यवसायाची एक गाडी कशी आम्ही तिकडे लावलं लगेच सुद्धा येते गाडी बोलत त्याच्यावर कामेदारी आहे का कोणीच कामेदारी सार्वजनिक बरं का ही सक्सेस नाही आहे का. हे बघा हा आहे ना, हा इथं साप खोटं बोलतोय, हा साप खोटं बोलतोय. हा गुन्ह्याची गाडी लावली तर आपण काढायला सांगत नाही, हा साप खोटं बोलतोय. याची दरवेळेस अशीच असते. बरेच जण काय करतात, माझ्या समोरची जागा म्हणजे माझी, एखाद्या गाडी लावायला गेलं तर त्याच्याकडे असा बघतो काय, हे चुकीचं आहे. सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करतो, तुमच्या समोरची शासकीय जागा असेल म्हणजे ती तुमची नाही, ती सर्वसामान्य माणसाची जागा आहे. ती येण्या जाण्यासाठी त्याला उठण्या बसण्यासाठी त्याचा अधिकार येतो. तुझ्या अनुषंगाने आम्ही का थोडा महत्वाचा विषय. पहिलं तर गावामध्ये तिथं माळून रोडला मटणाचं दुकान होतं. त्यावेळेस आदरणीय सभापती साहेब आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळेस ते दुकान आपण बंद करायला आलं त्यांना, त्याचं मुख्य कारण होतं त्याच्याकडे असणारी अस्वच्छता. पुढं त्या ठिकाणी त्यावेळेस सुद्धा त्याला असं सांगितलं होतं, मी पण होतो, तेव्हा तुझ्या जागेत तू फरशी असेल, टाईल्स असेल, भिंतीला कापायची व्यवस्था असेल, त्याचं तू निघणारं जर रक्त असेल याची व्यवस्था प्रॉपर जर करीत असेल तर तू त्या ठिकाणी दुकान ठेवू, नाही तर तुझं तू दुकान त्या ठिकाणावर शिफ्ट कर. त्यांनी काय केलं, ती एक जागा घेतली. ठीक आहे, आता ही सगळी व्यावसायिक सुशील व्यावसायिक शेजारी असल्यामुळे वासाचा त्याला प्रॉब्लेम होतो, त्यांनी त्याचा मुद्दा या ठिकाणी मांडला. मग याच्यातून डायरेक्ट एखाद्याला बंद करण्याऐवजी त्याने जर त्याच्या दुकानात तुझं असं म्हटलं घरात दुकान लागते, त्याच्याऐवजी त्याच्या गाळ्यामध्ये त्याने दुकान लावावं, फरशी बसवावं, टाईल्स बसवावं, त्याच्यातून येणारं रक्त असेल, सांडपाणी असेल त्याचा व्यवस्थित निचरा करावा, जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होणार नाही. असं जर होत असेल तर काय हरकत आहे. आता मी सगळी सुधारायचं बोलतो आहे या ठिकाणी, मी सगळी सांगा स्पष्टीकरण. अहो आपला तिथं काही सुद्धा कचरा पडत नाही, आपण गाडी आली तर झाडून सुद्धा घेतो. गोकुळ मामाने स्वतः येऊन पाहिलेलं आहे आणि तिथं रक्त सुद्धा पडत नाही. आपल्या ड्रम मध्ये सगळं कामकाज आहे. ऐक ना, समजा शहरात दुकान आहे चिकनची किंवा मनसरला पण आपण पाहतो, शेजारी दुकान आहे तरी वाशीची नाही. हो तुम्ही ऐका, मनसर नारंगला जाऊन बघा, हॉस्पिटल शेजारी दुकान आहेत का नाही हे बघा. आमची स्वच्छता असतीची. ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं त्यांच्या गाड्या पुढे नाही त्यांच्या गाड्या तू आपल्या मोकळ्या जागा सोडत दिला लागली. म्हणजे तुम्ही जागा भाड्याने दिली पण तुम्ही तुमची जागा फेस टू फेस केली म्हणजे तुमच्या जागेपेक्षा जास्त म्हणजे पट्ट्यावर तुम्ही 23 जागा लोकांना बोलायला जागा नाही ठेवली तिथं. पेशी मी एका जागेबद्दल बोलतो, एका आख्या गावाचं नुकसान होऊ नका. तो त्याची टपरी उचलून दुसरीकडे जाईल म्हणजे विषय गावचा घ्या आपल्या. मुळात काय आलं त्याची टपरी, त्याला काय घ्यायचं नाही जागा मालकाची, नुकसान गावाचं होणार आहे.
तुम्ही पक्षीय राजकारण आणू नका याच्यात. मग मी पाठीशी घालताय मी स्पष्ट बोलतोय काय झालं काय ना तिथं जी ऐका विसाव कट्टा आहे तिथं लोक बसत होते त्यांनी शेअर मारला आपण मारायला सांगितलं याची ज्या वेळेला पाऊस पाणी असतं लोक येतात ते विसाव कट्ट्यावाले उभं राहायला जातो तिथं आता माहीत ठेवायला जागा नाही ठेवली परत गाड्या हा तिथे येणार मासिक मीटिंग झाल्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं 20व्या कट्ट्याला एक 5-6 फुटाची जागा सोडणे 2 मिनिटं आणि कुणाचंही गावात नुकसान नाही होऊ दे तुम्ही 5-6 फूट तुमची वर मागल्या बाजूला बांधून घ्या. आता विषय राहिला निलेशने मांडलेला अतिशय महत्वाचा विषय जो माणूस व्यवसाय करतो ना त्या व्यावसायिकांनीच स्वतःच्या दुकानापुढं कमीत कमी 4 चाकी गाडी लागेल एवढी जागा प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तो व्यवसाय काय करीत चाललाय रस्त्यापर्यंत येत चाललाय. याचा तोटा काय आला आपल्या मंगळवारचा बाजार आहे जाम होते कुणाचं धंद्याचं नुकसान करायचं याच्या मागचा हेतू मुळातच नाही. परंतु एखादा माणूस बाहेरून येऊन जर करत असेल आणि काय करायचं नाही काय करायचं ते करा. आम्ही काय म्हटलं 20वा वाटा आहे एक 5-6 गावाने 20वा वाटा बांधला ना कोणा राहायची कंडिशन का असते तर त्यांना काढायला सांगितलं एक 5-6 फूट जागा मागून घ्या. आज 2 महिने झाले ही गोष्ट सांगितली. ऐका ऐका ग्रामसभेचा विषय आला त्या अतिक्रमण काढायचं गेलो चला चला पुढे थांबा 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 हो थांबा एवढं ऐका मला हा विषय विचारू येतात थांबे आई तुमचं झालं बोलून अरे अरे एक मिनिट ऐका अतिक्रमण मला बोलून द्यायचं नाही बोलायचं माझं काय म्हणणे अतिक्रमण काढायचं तर तुम्हाला जो प्रॉब्लेम तो हो एक मिनिट थांबा ना अतिक्रमण काढायचं चुकी सगळ्यांचं अहो सगळ्यांचं काढ तुम्ही खाली हो अहो अतिक्रमण काढायचं माझं अतिक्रमण करू काढायला मी वैयक्तिक ग्रामपंचायत सदस्य म्हणतो अतिक्रमण काढायला माझा विरोधी मी सर्वसामान्य लोकांची फक्त तोडणार नाही कोणता माझा वैयक्तिक अतिक्रमण नाही काढायचं त्यांनी लेखी द्या. ऐका थांबा आता बघा अतिक्रमण सगळ्यांचं अतिक्रमण काढायचं आता एक मिनिट थांबा माझं काय म्हणणं थांबा मला लोकांनी सांगायचं तर अतिक्रमण काढायची सगळ्यांची अतिक्रमण काढायचं पुढे लिहून घे आई पुण्याची घाई हो थांबा थांबा लिहून काय पुण्याची घाई ऐका एक मिनिट आता आहे ना ग्रामसभेत ठराव सगळ्यांचं अतिक्रमण करायचं 1 मिनिट 2 मिनिटात ऐका ना आता ग्रामपंचायत एक 8 दिवसाचं त्याला नोटीस देईल तुमचं जे अतिक्रमण आहे तुम्ही तुमच्या हाताने 8 दिवसाच्या आत काढून टाकले जर नाही काढलं तर जो काय खर्च होईल तो ग्रामपंचायत करीत तो तुमच्याकडून वसूल केला जाईल बरोबर. आता एवढा आमच्या ग्रामपंचायत जे काही ठराव करून जे काही पत्रावर करू पण नितीन शेट्टी म्हणले आपण जाऊ काढू आपल्याला डायरेक्ट ग्रामपंचायत काम करणार नाही तुम्ही शासन 100% पत्रावर तुम्ही म्हणता 8 दिवसात लगेच जायचं लगेच पत्र पाडायचं हे ग्रामपंचायतचं काम नाही साहेब बरोबर कायदा हातात घेऊ शकत नाही आपण कायदेशीर बाबी समजून घ्या. मागच्या वेळेस तुम्ही अतिक्रमण काढलेलं आहे ही पद्धत कुणी वापरली
आपण किती व्यवस्थित पद्धत वापरली ग्रामपंचायतनं. आपण हायवेला कळवलं, हायवेच्या अधिकारी आले, त्यांचा JCB आला आणि त्यांनी ते काढलं. आता पद्धत तशीच करावं लागेल. तुम्ही ग्रामपंचायत करू शकत नाही. ग्रामपंचायत केलं तर ते आपलीच होईल. त्यामुळे तुम्ही हायवेशी संपर्क करा, हायवेची पत्रव्यवहार करा, परंतु तत्पूर्वी तुम्ही 2 नोटीस कमीत कमी त्यांना द्या आणि ती नोटीस कॉपी या बरोबर जाऊ लागतील त्या पत्राबरोबर आणि पुढील कारवाई हायवे करेल. आपल्याला करता येत नाही. 1 मिनिट ऐक साहेब, काय म्हणले ग्रामपंचायतीची नोटीस द्यायची. ग्रामपंचायत नोटीस देणार नाही. ग्रामपंचायत आम्ही जे पत्र व्यवहार करतात PWD करू, NHI करू, यांना जे पत्र दिलं जाणार ना ते पत्र प्रत्येकाला ज्यांनी अतिक्रमण केलं त्याला देऊ. नोटीस देणार नाही ग्रामपंचायत. जे पत्र आहे ना ती पत्र त्यांना देऊ. आणि मग जर नंतर काय NHI करेल ना त्याला आमची संमती आहे. विषय PWDचं अतिक्रमण ते काढणार बरोबर का नाही? मागच्या वेळेला काढलं तेव्हा अतिक्रमण होणं ही जबाबदारी कोणची होती? बरोबर, ही जबाबदारी कोणची होती? कर्तव्य बसून केलं सगळ्यांनी. मग याची जबाबदारी कोण घेणार? बरोबर का नाही? मग आतापर्यंत नाही गेला. आज किती दिवस झाले? बरं ऐका, मी याच्याशी बोलतच नाही. याच्याशी बोलत नाही. ग्रामस्थांचं पहिलं ऐकून घ्यायचं, बाकीच्या नंतर मला पहिलं ग्रामस्थांचं ऐकून घ्या. आपण भेटून घ्या. इथे कोणी कोणाच्या वैयक्तिक काढू नका. ही आपली ग्रामसभा आहे. तुम्हाला जे काय म्हणणं मांडायचं ते मांडा. पण कोणी करून सांगावं धावून येऊ नका, वेगळून बोलू नका. शांततेने द्यायला सगळ्यांना उत्तर दिली जाईल. आणि सर्वांचा आभार मानून ही आजची ग्रामसभा संपली. आता अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. राहिले 1 मिनिट ऐका. तुम्ही गोंधळ करू नका. हे बघा, आपलं आता ठरले नॅशनल हायवेला PWDला पत्र द्यायचा विषय संपला. नाही काढलं पत्र, त्याला 4 वर्ष झाले. भविष्यात ऐका, ते मागच्या विषय नका काढू. आता पुढे काय होणार आहे ते बघा. हे बघा, नाही दिला आपण 24 कोणत्याला पत्र दिले ग्रामसभेत. 1 मिनिट जरा, एवढा आरडावाडा करू नका. ऐका जरा, शांतता घ्या. एवढा हायपर होण्याची गरज नाही. हे बघा, इतर लोकांच्या गावामध्ये असे भांडणं चालले म्हणून आपल्या गावात अपायंडा पडून द्यायचं नाही. ऐका जरा, एक शांत 1 मिनिट थांब ना. 1 मिनिट थांब ना. 1 मिनिट थांब जरा. खाली बसना, खाली बसना. 5 वर्षापूर्वी अतिक्रमण काढली, ती परत झाली, करणारी आपलीच लोक आहे. पण आता ठरलेला परत PWDला पत्र पाठवून ती प्रोसेस पहिल्यासारखी करायची. विषय संपला. पण तुम्हाला काही पत्र दिली ग्रामसभेसाठी, आम्ही थांबलो होतो. आता ग्रामसभा मान्यता देते ना, PWDला पत्र पाठवा, आम्ही पत्र देतो. संपला विषय. आता हे विषय पहिल्या ग्रामसभेच्या
तुमच्या सगळ्यांच्या सोयीच्या ठरावानुसार पत्र देतो. याचा विषय अजून काही राहत नाही. आता मी येतो ना. आता यानंतर तो विषय बघा. आता महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती परत अर्ज नाही राहिला आता खाली. एक राहिले रामा बरं, एक राहिले. आता कसा काय होईल परत आहे ना. मागला होता गावाच्या गायक लाल गाया यांना नोटीस देऊन 8 दिवसाच्या गाव खाली करून गेले. हा ग्रामसभेचा ठराव झाला. लई चर्चा नका करू हा म्हणून थांबत चला बघू द्या. आज सगळं गायमाशी सगळं आलं. यानंतरचा पुढचा अर्ज सरपंच ग्रामसेवक साहेबांच्या नावाने अर्जदार श्री राजू रामू बालेराव. त्यांचा विषय असा आहे घरासमोरील बस थांबा इतरत्र हलवणे, आरोग्यात घातक ठरणारी अस्वच्छता रोखणे आणि आरटीआय अंतर्गत माझी दिशाभूल करून खोट्या माहितीबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत. ते याचा थोडक्यात मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. हे राजू रामू बालेराव आपल्या कलमगावचे रहिवासी राज्य शासनाचे निवृत्त कर्मचारी. त्यांच्या घरासमोर साधारणतः नॅशनल हायवेच्या हद्दीमध्ये एक बस थांबा त्या ठिकाणी शासनाने म्हणजे नॅशनल हायवे उभा केलाय. तर त्या हायवा इतरत्र हलवण्यासंदर्भात त्यांनी आपल्याला या ठिकाणी पत्र दिले. आणि त्यांचं अजून एक म्हणणं आहे शेजारच्या हॉटेलमुळं त्या हायवेच्या हॉटेलमुळं त्यांच्या घरासमोरील त्या बस थांब्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी कुणी दारू पिते, कुणी समजा उघड्यावर शौचालयाला जाते, लघवीला जाते. त्यामुळं त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आणि ते बस थांबा त्या ठिकाणून बाजून हलवा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी वेळोवेळी या संदर्भातल्या माहिती अधिकारात देखील या ठिकाणी अर्ज केले होते कळंब ग्रामपंचायतला आणि तक्रारी देखील दाखल केल्यात. आणि हा अर्ज विशेष या ग्रामसभेमध्ये वाचावा असे त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आता याच्यावरती काय निर्णय घ्यायचा, तो बस थांबा त्या ठिकाणावरून हलवायचा की न हलवायचा याबद्दल नंतर देखील आमच्या पुढच्या मिटिंगला एक 50-60 लोकांनी सह्या दिल्या की बस थांबा कुठे हलू नका, आम्हाला येण्या जाण्यासाठी तो सोयीस्कर आहे आणि ते काय तुम्ही हलू नका. मग आता याच्यामध्ये काय भूमिका घ्यायची तुम्ही या ठिकाणी सांगा. आता याच्यात काय आलं त्याच्या पाठीमागे बर का तो जो नॅशनल हायवे बांधलेला हे थांबा तो त्यांनी त्यांच्या जागेत बांधलेला आहे. ऑलरेडी त्या नॅशनल हायवेचा आणि त्या माणसाचा जो काही विषय असेल त्याचा ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही. तरी पण त्यांनी त्या अर्ज केला तरी आम्हाला जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं आम्ही केलं. तरी तो माझा भ्रष्टाचार केला आमच्या केलं समजे केलं त्याच्यानंतर आमच्या उपसरपंच थोडी वाचावाची झाली. तर त्या माणसाने ₹100 सारखं उपसरपंच पोलीस स्टेशनवर आला लागतं पुढे गुन्हा दाखल. ठीक आहे ते जाऊन समोर येऊन तो विषय मिटला. पण हे जर अशी गोष्ट होत असेल तर ज्या गोष्टीशी संबंध नाही ग्रामपंचायतचा त्याच्यात ग्रामपंचायत तुम्ही घसरू नका किंवा बळू नका. ज्याच्याशी संबंध 100% विकासाच्या बाबतीत बोला. ज्या गोष्टीची नॅशनल हायवेची जागा पीडब्ल्यूडीची जागा समजायची का नॅशनल हायवेची जागा आहे तिच्याशी जर ग्रामपंचायत नाही पीडब्ल्यूडीला ग्रामपंचायतचे पैसे नाही कशाचं नाही तो त्याची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत तो साधारण सुद्धा जबाबदारी ग्रामपंचायत नाही ती नॅशनल हायवेची जबाबदारी. आणि मग तिथं जर समजा आमचा जर ग्रामपंचायत काही विषय येत असेल तर त्या माणसाने उठायचं ग्रामपंचायत जो रोष पत्करायचं किंवा ग्रामपंचायत काय ते दाखवायचं. अहो आमचं काही संबंध येत नाही ना. मी तुमच्या नव्हतो आता तुम्ही आमच्या बाबतीत काय सन्मान नाही पडला. तो पीडब्ल्यूडीचा थांबा बघा हे बघा. अहो पत्र प्रत्येक माणूस त्याग करतो की प्रत्येक माणसाचं पत्र घ्यायला त्याची चर्चा करणार असेल तो माणूस त्याग करतोय आपल्याला त्याचं घ्या नाही ना. बऱ्याच शेजारच्या हॉटेल साफसूफ आणि जनरली आता तो तर सांगत नाही तू तिकडे जा किंवा इकडे जा. त्यामुळे तिथं पण आम्हाला काही असं अस्वच्छता वगैरे काही अशी जाणवली नाही. त्यामुळे आता काय कारवाई करायची काय नाही करायची बरं का आमचं तर मासिक मीटिंग मध्ये ठरलंय. आता 50 जण जर माणसं हलू नका तर ते हलवणं आम्हाला त्या पद्धतीला करणं गरजेचं. ऐका ना शिंदे साहेबांना त्याचा शिंदे साहेबांना फोन केला होता
त्यांच्या लेखोदर फोन केला, त्यांच्या समोर फोन लावला का तो बस थांबा काढण्यासाठी काय करता येऊ शकतो. तर ते काय बोलले, आता त्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे, सर्व्हिस रोडच्या टायमाला तो त्या ठिकाणी निघल तसा तो काढायचा अधिकार आम्हाला देखील नाही. कोण म्हटलं? स्वतः शिंदे साहेब म्हटलं. त्यांच्या पुढे फोन लावलाय. त्यामुळं ज्यांना तो अधिकार नाही ते बॅरिकेड काढायचा अधिकार कोणी दिला होता? आता तो म्हटले त्यांनी तुम्हाला सांगितले. कोणी दिला होता तो बॅरिकेड काढायचा? कोणता? तिथले कॉर्नरचे बॅरिकेड काढायचे. झालं विचार. मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. ऐका, जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. हो का? त्या अर्जाचा नुसार उत्तर द्यायचे आपल्याला ग्रामसभेच्या ठरावानुसार. तर सदर बस थांब्याशी ग्रामपंचायत कार्यमात्राशी संबंध नाही. या अर्जाचं उत्तर तुम्ही पीडब्ल्यूडीसी किंवा नॅशनल हायवेशी संपर्क साधून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. प्रणिता, त्यांचा अर्ज होता ना ग्रामसभेचा राजू रामू बाबू या पत्र द्यायचं तर याचा आणि ग्रामपंचायतचा ग्रामसभेच्या नुसार काही संबंध नाही. तुम्ही नॅशनल हायवेशी संबंध साधून तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असं लिहून घे. पुढचं कोणता अर्ज कम्प्लीट? मामा ते बॅरिकेड कायम करण्यासाठी परत एक अर्ज द्या. त्या ठिकाणी सर्व्हिस रोड पूर्ण करावा. आता पलीकडच्या बाजूने सर्व्हिस रोड झालेला आहे कुठपर्यंत? वरपर्यंत. आता राहिलाय तो तेवढा पॅचेस त्यांचं काहीतरी टेक्निकल किंवा पेमेंट इश्यू आहे, त्याच्यामुळे तो झाल्यानंतर ते बॅरिकेड आणि सर्व्हिस रोड आणि बॅरिकेडच्या मागणीचा आपण नॅशनल हायवेला कळून देऊ. आता या ठिकाणी हॉटेलच्या संदर्भातला विषय काय विषय तुझा? हॉटेलच्या संदर्भात तो विषय निकाली काढलाय ग्रामस्थांनी. आता तो याच्या व्यतिरिक्त तुझं काय आहे का? ग्रामपंचायत अर्ज देऊन आणि त्या अर्जाचं आपला कळमगावचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावर टाकतो. म्हणजे माझ्या हॉटेलची बदनामी म्हणजे लोक विचारतात काय प्रॉब्लेम बाबा आम्ही कंप्लेंट करायचो ग्रामपंचायत कळमकर ग्रुपला टाकतो ना तो त्याचा अधिकारी संविधानाने दिलेला त्याला अधिकारी आहे सचिन. तो जर तुझ्या संदर्भात काय टाकतो ना तो त्याच्या आग्रह दावा दाखल. तू तो वैयक्तिक विषय आला आता तो त्या लेवलवरती तू आहे. हॉटेलवाले आरुष हॉटेल यांचं त्या ठिकाणी चालू आहे. आता त्यांचं पण म्हणणं का ग्रामस्थ यामध्ये काही करू शकत नाही, पण तुला तुझ्या लेवलवरती त्या गोष्टी तुझ्यावर एखादा चिकलफेक करतोय तुला ते स्वतःला त्याच्यासाठी उत्तर दे. त्याला ग्रामपंचायत प्रशासना संदर्भात काही समज एखादी देण्याची वेळ आली तर देऊ शकतो, पण जास्त करून लीड तुला द्यायचे. अधिकारी ग्रामपंचायत कळम नावाने अर्जदार गणेश सुरेश वरपे विषय वैयक्तिक जागेत ग्रामपंचायत गायरांमधील घरकुल धारकाकडून अतिक्रमण झाल्याबाबत त्यांचं असं म्हणणं आहे. सर्वे नंबर 197 मध्ये घरकुल धारकांनी अतिक्रमण केलेले निदर्शनास आलेले आहे. तंटामुक्ती समिती तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वारंवार निदर्शनात आणले असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही. तसेच सदर गायरानामध्ये ज्यांना घरकुलासाठी जागा दिलेल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अनेक घरकुल त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. तरी सदर बोगस बांधकामावर कारवाई करून माझ्या वैयक्तिक जागेत झालेले अतिक्रमण त्वरित काढून टाकण्यात यावे ही विनंती. आता थोडक्यात सांगायचं तर ग्रामपंचायत जागेच्या पाठीमागे यांच्या मालकीची जागा आहे. यांचं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी अतिक्रमण झाले. तर तंटामुक्ती अध्यक्ष महेश शेठ भालेराव, गोकुळ शेठ, मी आम्ही 2-4 वेळा त्या ठिकाणी दत्ताभाऊ होते, 2-4 वेळा गेलो आम्ही तिथं. तर ते प्रत्यक्षदर्शीच्या जो करतोय त्याला सांगितलं होतं तू इथपर्यंत कर. त्यानंतर आता कुठपर्यंत केलं या गोष्टीची आम्ही खात्री मी शहानिशा केली नाही. त्याबद्दल तंटामुक्ती अध्यक्ष त्या ठिकाणी जास्त अधिकची माहिती देऊ शकतील. आणि या संदर्भात आता तहसीलदारच मोजणी आणणार आहे त्या जमिनीची. आणि जी काही घरकुले जे म्हणणं नवीन लोक आलेले दुसरी 11 नंतर जे आले त्यांची घरं त्या ठिकाणी पाडून टाकणार आहे. त्यामुळं तहसीलदार मोजणीचे आदेश काढलेले आहेत प्रत्येक गायरान जागेमध्ये. त्यामुळे तुझी जागा तुझी हद्दनिश्चिती ती सगळी होणार आहे. तुर्तास तंटामुक्ती अध्यक्ष त्या विषयामध्ये गेले होते. तू ज्यावेळेस फोन केल्यानंतर ते गेले होते तर त्यांनी काय सांगितलं त्याबद्दल ते जास्त सांगतील. आणि या अर्जानुसार आम्ही देखील या ठिकाणी आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये जाऊन
त्या गोष्टीची खात्री करू. कारण ज्या आधीच्या खुणा आहेत त्या आम्हाला माहिती आहे कुठं गेल्या होत्या, त्याच्या आम्ही शहानिशा करू आणि त्याबद्दलचा तो काय निर्णय द्यायचा त्या ठिकाणी देऊ आणि ते लिखित स्वरूपात देऊ तुम्हाला. ग्रामपंचायतीची मोजणी केली ना 198 ती कप्रत दाखवा ना तुझ्या मुद्द्याला हात दाखवा कप्रत आहे ना आमच्याकडे, आम्हाला आहे कप्रत आहे, घेऊन जाऊ शकता तुम्ही. कप्रत आपल्याकडे आलेले आहे. त्यांना त्यांच्या निशाण टाकायचं जागा त्यांना एक गुंठ घर जर 2-2 गुंठ बाहेर जायचं. आता तो तहसीलदाराच्या अखत्यारीतला विषय आला. तहसीलदार ऐका ना, एकमेकांशी वैयक्तिक भांडू नका तुम्ही. तहसीलदार आता त्यांचं पण ऐका, एखाद्याने ऐका ना सर, हो एखाद्याने जर ऍक्युरेट आली ना त्याला काही आक्षेप नाही ना. मला सांगा अध्यक्ष उपसरपंच किंवा ग्रामस्थांच्या कानावर घातल्यानंतर तिथं नेल्यानंतर मंडलिकच्या भाषेतून अतिक्रमण करावं का याचं उत्तर द्या तुम्ही. नाही झालं पाहिजे, ठीक आहे. आमचं काय म्हणणं आहे, मला काय म्हणायचे, राजू मंडलिकचं अतिक्रमणच नाही तर मी बोलू शकत नाही राजू मंडलिकला. हा बाकीच्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं त्यावेळेस अध्यक्ष उपसरपंच गावातल्या ग्रामस्थ मी नेले तरी पण तिथं सांडाचा व्हायचा मग एकांची मोगलशाही याचं उत्तर द्या राजूनी. उपसरपंच ग्रामस्थ मी 5 नेले आणि या गोष्टीला 4 वेळा ज्यावेळेस गेलो त्यावेळेस फक्त सूचना दिली होती की गटर दिसते ग्रामपंचायतच्या गटरच्या आतमध्ये बांध, फक्त सूचना दिली होती. बरोबर ना? माझ्या याच्यापेक्षा वेगळं काय करायचं? समस्या आपण तू आल्यानंतर जाऊ त्या कार्यक्रमात आई ज्याला अतिक्रमण आहे त्याला आपण फोन करून सांगितलं बाबा तू 1 फूट मागे घे, सांगितलं का नाही सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त समजा ग्रामपंचायत ग्रामसभेचा पण त्याला आज त्याला पाठवून देऊ नोटीस. प्रणिता गणेशच्या आदेशानुसार त्याची केलं त्यांना मी तुला नाव सांगून त्यांना पाठवून दे. 197 जेवढं अतिक्रमण आहे तेवढं राजूची त्यांची 4च घरं. आता आपल्या ते झालेले आहे विषय महेश येणार आहे. महेश आम्ही ती प्रायव्हेट जागा होती, ती जागा फंड मिळण्यासाठी तिने पुढचे पाटील साहेबांच्या माध्यमातून तो निधी आला. त्याला ती जागा मी ग्रामपंचायत कळत नावाने केली होती. आमचं रजिस्टर मंडळ देखील आहे. त्या जागेचा आलेला निधी खरंचण्यापूर्वी आमच्या मळ्यातल्या ग्रामस्थांना विचारत ग्रामपंचायतच्या एक संयुक्त मिटिंग लावून मगच तो निधी खर्च करा अशी माझी मळ्याच्या वतीने विनंती. ऐका ना रोहन, तुम्ही जर असं म्हणतात त्या ठिकाणावरची जमीन आमची होती, आमच्याच कोणत्या तरी एका माणसाची, 1 मिनिट माझं पूर्ण लेट बी कम्प्लीट. मग वरपेमळा भागामध्ये ना इंदिरानगर वरपेमळा आमच्याच जमिनी होत्या. त्यावेळेस शासनाने काय केलं, खानपट्ट्यासाठी याच्या त्याच्यासाठी आमच्या होत्या किंवा यांच्या होत्या. ऐक ना 2 मिनिटं ऐक ना 2 मिनिटं ऐक. समजा यांच्या होत्या, ऐका ना सर, ऐका तुम्ही ऐका. तर तुम्हाला देणार नाही म्हणलो का? म्हटलं मी देणार नाही. माझं काय मग माझ्या सूचनेला अनुसरून पडलं तर ठीक, नाही तर तुम्हाला अधिकार आहे ना. मग त्या भागामध्ये सुद्धा समजा काही बालेराव मंडळीच्या जमिनी होत्या, आमच्या वरपे मंडळीच्या जमिनी होत्या. त्या जमिनी शासनाने तो रस्ता बनवण्यासाठी खानपट्टा म्हणून घेतल्या. ते मूळ मालक कोण आहे? आम्हीच मूळ लोक आहे ना. मग त्या जमिनीचे जर 3 कोटी आले त्यावेळेस ते लोकांनी जर असा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला तर ती गोष्टीला कुठेतरी वेगळं होईल. तुमच्यासाठी तुमच्या त्या जमिनीचे पैसे आलेत ना त्याच्यासाठी सर्व आम्ही तुमच्या इथं खर्च करायचे म्हणजे तुमच्या वार्ड मधले सदस्य आहेत ना, प्रत्येक वार्डातल्या सदस्याला विश्वासात घेऊनच आमचा कारभार चालतोय. काही एका डुक्त्याच्या मनाने हा कारभार चालत नाही. त्याचा निर्णय घेऊ जे काय आहे. उलट तिथं अधिकचे सदस्य आहे तुमच्या इथं, त्याच्यामुळे काय विषय नाही. आता त्याच्यात विषय मांडला होता तर तिथं जिल्हा ग्रामपंचायत प्रॉपर्टी गेल्या, सभा मंडप गेला, पाण्याची टाकी गेली. मग याचं पण पैसे येणार पुढच्या महिन्यात. जर समजा इंदिरानगरवाले सभा म्हटले उद्या तो ती लोक म्हणली वरपी मला कधी सोडायची तर ते पैसे आम्हालाच खर्च झाले नाही. असं नाही ना. ग्रामपंचायत सदस्य गोष्टी कोणते तुमच्या पण आणण्यावर आहे ना, कोणत्या आणण्यावर ना असं 10-12 लाखाचं नियोजन चांगलं करू तर ते प्रॉपर गावाला तुमच्या वस्तीला त्याला जसं फायदा होईल तसं निर्णय घेऊ, चांगला निर्णय करू. वाटलं तर ग्रामसभेत तुमच्या पुढे मारून मग खर्च करू. आता याच्याविषयी काय सांगू समजा ऐन वेळेचा विषय या ठिकाणी मांडा त्याला उत्तर ऐका 2 पर्याय थांबा. ऐन वेळेचा विषय ग्रामपंचायत सूचना पण सांगा काय केलं पाहिजे ते पण सांगा आणि तुमची वैयक्तिक काय अडचण असेल ते पण सांगा.
आता जो पाऊस झाला ना पावसाळ्यात नरहरी आपला जो बोरवेल आहे त्या बोरवेल मध्ये लोकांनी वरून घाण पाणी सोडले काय सोडले आपल्याला मामा आम्हाला बोरवेलला त्या पाण्याच्या टाकी शेजारी मंजुरी देऊन बोरवेल मारा नवी त्या बोर मध्ये आणखी मळ्याची घाण जाती जागा आहे ना गाय जागा आहे मामा तू जर गायला म्हणलं तर पैसे येते का आपल्याला हॅलो आता कलेक्टर गायला नाही म्हणतोय ग्रामपंचायत मुलीला अर्ज मागतो आता काय करावं वाटलं पाहिजे ऐका ना 100% बोरवेल पाणी जाऊ नरारी त्याच्यात पाणी जाऊ नाही तर नाही जाऊ तो बोर वाढून दुसऱ्याच्या जागेत गेले नाही आपण आपल्या जागेत बोर घ्यायचं नियोजन करू पण का आपलं लिहून घे बोर मारून नियोजन करतो मॅडम बोर मारून नियोजन करा चला सभापती मॅडम बोर मारून देणारी आता थांबा ना तुम्ही अजेंडा आहे का अजेंडा सगळेजण बघत जा अजेंड्याला विषय आपला 13वा विषय हो सरपंच आपला 13वा विषय आणवेळचा विषय 12वा विषय कंटामुक्तीचा आदेश लोकांनी 12 विषयाला 13 विषयाला सुरुवात केली तर थांबा मध्ये लोकांनी नाही याला म्हणून द्यायला जास्त आता महात्मा गांधी कंटामुक्ती गाव समिती निवडते विषय पडले पण आणवेळचा विषय घेऊन खडी आणि कस ही सगळी शाळेच्या भिंतीवर टाकली होती कॉन्ट्रॅक्टरांनी ते उचलताना त्या शाळेच्या भिंतीला 2 ठिकाणी तडे गेले त्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना करायचं तुम्हाला सांगितलं होतं पत्र व्यवहार करा त्याला म्हणून त्याची दुरुस्ती करण्यासाठी काही एक अर्ज तुमच्याकडे लिहून घ्या आणि ते त्याला कॉन्ट्रॅक्टर कडून नुकसान म्हणण्यापेक्षा त्या भिंतीच्या कडेला गुलमोहराचं एक झाड होतं मोठं जीवक स्थिती होती मी सांगतो गुलमोहराचं झाड होतं आणि त्या मुलांनी त्याने तडा गेल्या आणि याने याचा धक्का लागला तर नाही म्हणत नाही मी पण ते आता 2 महिन्यापूर्वी आम्ही गेलो होतो हे भाई होते कोण होते किशोर वाडेराव माझे ग्रामपंचायत सदस्य त्यावेळी देखील विषय झाला सुशील आता मी ठीक आहे जाऊ दे ते ग्राम समिती निवड करणे हा या ठिकाणी विषय या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेच्या निमित्ताने दरवर्षी घेतला जातो तर मागच्या वर्षी आपले अध्यक्ष होते महेश शेठ नामदेव भालेराव आणि उपाध्यक्ष होते कुमार शेठ कडणे आणि त्यामध्ये बॉडी कार्यरत होती तर ती त्या ठिकाणी निवड आहे तर कंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी कोणी चुकेल अर्ज काही कोणाचा आलेला नाही कंटामुक्ती अध्यक्षपदी एकमताने ऐका कंटामुक्ती अध्यक्ष महेश आहे तो सगळ्यांच्या मध्ये महेशचा विषय फिक्स आहे ऐका दुसरा विषय मी पण आवडतो तुम्ही सगळेजण बघता महेशचं काम चांगल्यापैकी महेश उपाध्यक्ष बॉडी तो अधिकार तुझ्या पद्धतीने तुला जी लोक मदत करतात त्यांची नावं घेऊन टाका आणि ती बॉडी पूर्ण करून उद्या परवा ग्रामपंचायतीमध्ये आणून दे याच्यापेक्षा उपाध्यक्ष सचिवन सदस्य कोण तिथे वेळ काय म्हणणे कोणला माहिती असेल तर माहिती गाडी घ्या माहितीचं नाव टाकून दे काय करतो